हा फॉर्म दिलाय ना मला? हा, प्रत्येकाला दिलाय. काका पूर्ण फॉर्म दिलाय? आकाश ना त्यांनी. तो दिला ना, काका ते एकत्र आहे. जिथे स्वामी चरणाति विद्योन काय स्वये भक्त प्रारब्ध हरतील माही शक्य करतील स्वामी. सर्व सभासदांना आपल्या विशेष सर्वसाधारण सभेच्या बाबतीत यापूर्वी 7 दिवसापूर्वी कळवण्यात आलेलं होतं. त्या अनुषंगाने आपली बैठक सुरू होण्याच्या तत्पूर्वी म्हाडा पॅनलवर असलेले अधिकृत वास्तुविशारद हे आपल्या संस्थेत एक काही अल्प अवधीसाठी एक 10 ते 15 मिनिटासाठी ते भेट देण्यासाठी आलेले आहेत. त्यांचं आपण इथे स्वागत करूया. आणि आपल्याला विनंती आहे की त्यांना वेळ नाही आहे. त्यांची मीटिंग बैठक 115, 116, 117 या संस्थेची बैठक सेंट रॉकमध्ये आयोजित केलेली आहेत. त्यासाठी ते इथे आलेले आहेत. पण आपण त्यांचा वेळ घेऊन एक 10 मिनिटासाठी फक्त मार्गदर्शन करण्यासाठी आपण त्यांना या ठिकाणी बोलवलेलं आहे. त्यामुळे अजूनपर्यंत आपण असं समजून घेऊ नये की मीटिंग सुरू होण्याच्याच आधी आपण वास्तुविशारदांची इंट्रोड्यूस का करून घेतो आहोत. ते परत पुन्हा मीटिंग झाल्यानंतर इथे येणार आहेत. पण तत्पूर्वी जे काही आपल्याला मार्गदर्शन करायचं असेल किंवा आपले काही प्रश्न असतील ठराविक तर तुम्ही ते विचारू शकता आणि ते सांगतील त्या बाबतीत. ठीक आहे, धन्यवाद. नमस्कार, आप सबको बहुत बहुत शुभकामनाएं. आपने ये रीडेवलपमेंट के लिए सोचा, उसके लिए कैसा है आज रीडेवलपमेंट के लिए जाना, यानी अपना जो अभी तक का जो जमा पूंजी है वो जमा पूंजी को किसी के हाथ में देना, और यानी ये पूरी जमा पूंजी है ना अपनी लाइफ टाइम की जमा पूंजी, हम अपना घर किसी के हाथ में सौंपना और वो वापस से अपने को घर देगा, वो आशा से हमें आगे बढ़ना. तो ये डिसीजन में कहीं पे भी अपने को गलत नहीं होना है, क्योंकि आज पूरी जमा पूंजी हम किसी को देने वाला है. सो उसके लिए पीएमसी जो है वो आपको हेल्प करती है कि राइट पर्सन चूज करने के लिए कि कौन बंदा जो है वो राइट है, कौन सही है. देखिए आज रीडेवलपमेंट तो बॉम्बे में बहुत सारे होते हैं, उसमें 90% सक्सेस जाते हैं, 10% कहीं ना कहीं अटक जाते हैं. तो वो 10% में अपना नंबर नहीं आना चाहिए. उसी के लिए हम ये पूरी जो प्रोसेस है वो प्रोसेस करते हैं. ठीक है, तो मैं मेरा ब्रीफ दे देता हूँ. माय नेम इज़ अंकित मकानी. मैं सिर्फ माड़ा का ही काम करता हूँ, माड़ा का ही लाइजनिंग करता हूँ. मेरा ऑफिस जो है वो डॉन बॉस्को में है. डॉन बॉस्को स्कूल के एग्जैक्ट ऑपोजिट फर्नीचर लेन में सिद्धिविनायक बिल्डिंग में ग्राउंड फ्लोर पे है, 10 नंबर की शॉप में. मैं माड़ा में एम्पेनल्ड हूँ. मुझे माड़ा का अभी तक का मोर देन 55 प्रोजेक्ट्स का एक्सपीरियंस है.
जिसमें से 30 से 35 प्रोजेक्ट की ओसी आ चुकी है, बाकी रनिंग प्रोजेक्ट्स है। सारे के सारे प्रोजेक्ट्स जो है वो 2.5 से 3 साल के अंदर, मैक्स टू मैक्स 3 साल के अंदर खत्म हुए। एक भी ऐसा कोई प्रोजेक्ट नहीं है जिसमें लिटिगेशन में कोई भी सोसाइटी फंसी हुई हो। इवन आपकी कमेटी जब मेरी ऑफिस पे आई थी तब मैंने कुछ मेरे प्रीवियस जो प्रोजेक्ट्स है उसके चेयरमैन वगैरह से भी, जो रनिंग प्रोजेक्ट्स है उसके चेयरमैन वगैरह से भी उनकी बात करवाई, ताकि उनको भी कॉन्फिडेंस आए कि भाई जो प्रोसेस जा रही है और जो प्रोसेस करवाई है वो कितनी ट्रांसपेरेंट और अच्छे तरीके से करवाई है। ठीक है, तो इसी के लिए पीएमसी चाहिए अपने को। अभी मैं शॉर्ट ब्रीफ में आपको बताऊंगा कि रीडेवलपमेंट की प्रोसेस किस हिसाब से जाना है। पहले तो ये बता दूंगा कि आपको हाल फिलहाल जो सीएनडी का अभी सब जगह पे चल रहा है, ठीक है, उसकी डेडलाइन वैसे तो फ्राइडे थी, ये गया यानी कल का फ्राइडे था कि कल के फ्राइडे के बाद वो लोग कोई प्रपोजल नहीं लेंगे, लेकिन उन्होंने कुछ 10-15 दिन का एक्सटेंशन दिया है कि कोई प्रपोजल अगर आ रहा है 10-15 दिन और भी और तक आ रहा है तो उसको सीएनडी के चेकलिस्ट से बाहर रख के बाद में जो लिस्ट है वो मंत्रालय के लिए जाएगा और फिर वो टेंडरिंग प्रोसेस हो जाएगा। और जब भी टेंडरिंग प्रोसेस होएगा तो माड़ा का रेगुलेशन है, वो माड़ा के रेगुलेशन के हिसाब से एरिया वगैरह अपने को मिलेगा, और वो भी अपनी लैंड पे नहीं मिलेगा। जहाँ पे भी माड़ा ने समझ लो कि एक जगह पे कोई भी एक जगह पहले खाली करवाई, बराबर, वहाँ पे फिर बिल्डिंग बना के फिर जो रिडेवलपमेंट के लिए जा रहे हैं उसको सीधा वहीं पे अलोकेशन दे देंगे। तो और उसका जो एक क्राइटेरिया है वो बांधा हुआ है। वो क्राइटेरिया है, अभी हाल फिलहाल आप 25 का रूम वापर रहे हो फॉर एग्जांपल, तो उसका 100% देंगे, आप समझा, यानी 50 स्क्वायर मीटर का जगह आपको देंगे। सो ये उसका क्राइटेरिया है। 2 हेक्टर तक उसका 50 का क्राइटेरिया है। अगर 2 हेक्टर से बड़ा होता है, 2 हेक्टर से बड़ा हो ही नहीं सकता है, क्योंकि 20,000 स्क्वायर मीटर हुआ। 20,000 स्क्वायर मीटर, आज 2,000 स्क्वायर मीटर, 4,000 स्क्वायर मीटर करने में भी अपने को चक्कर आ जाता है 4 सोसाइटी को इकट्ठा करने में। तो 20,000 स्क्वायर मीटर का क्लस्टर उतना बड़ा एक साथ में रेडी होएगा ही नहीं। अगर वो होता है तो 10% और उसमें बढ़ोतरी है, तो वो जाके 550 के करीब का कुछ एरिया बैठता है। सो कहीं ना कहीं हाल फिलहाल की जो मार्केट चल रही है, जो डेवलपर दे पा रहे हैं, वो जब माड़ा आएगी तो वो नहीं दे पाएगी। ये एक क्लियर फैक्ट है, आपको समझना है, बराबर। कुछ भी आपको इसमें समझ में नहीं आया तो मेरे को पूछिएगा वापस से। डेवलपर हाल फिलहाल जो दे रहा है वो माड़ा नहीं दे पाएगी। उसका रीजन है, माड़ा जो है वो बोलेगी मैं ओनर हूँ, ठीक है, मैं ओनर हूँ और मैं आपको डबल दे रही हूँ, ज़्यादा से ज़्यादा। हाँ, किसी को ऐसा रहेगा कि भाई दूसरे लेआउट में अभी हाल फिलहाल न्यूज़पेपर में आ रहा है कि उसको 500 के बदले में 1600 दिया, 2000 की डिमांड चल रही है, वैसी चीज़ें चल रही है, तो उसके लिए सर उधर का जो प्रो रेटा है वो 3 फिगर में है, 100 के प्लस है। अपने पास 2 फिगर में वो 44 है, पर मेंबर के पीछे 44 है, बराबर, और वो वहाँ पे 100 के प्लस है। सो वो फ़र्क है जिसकी वजह से वो लोग डिमांड कर रहे हैं और उनको वो में भी मिलेगा। लेकिन जायसवाल साहब ने तो सीधा मना ही किया हुआ है कि भाई नहीं मिलेगा, आपको खाली करना ही पड़ेगा वैसा। तो गवर्नमेंट के सामने अपने कभी फाइट नहीं कर सकते। गवर्नमेंट के सामने फाइट करने के लिए अपने कल जाएंगे तो उधर से सीधा बोलेंगे भाई आपको हमने अलोकेट किया हुआ है, वो ग्राउंड फ्लोर ही अलोकेट किया हुआ है, आपने ऊपर गलत से चढ़ाया है, आप समझे। सो गवर्नमेंट के सामने अपने कभी भी नहीं जीत पाते हैं। सिंपल सा टर्म्स है, मैं आपको एक ही लाइन में बताऊंगा। ज़्यादा अपने को डेवलपर दे पाएगा, माड़ा जो दे पाएगी वो उसकी बुक में जो लिखा हुआ है, रेगुलेशन में जो लिखा हुआ है वो ही देगी, ना उसके साथ कोई नेगोशिएशन होगा ना कुछ होगा। जबकि हम डेवलपर के साथ जाते हैं तो वहाँ पे नेगोशिएशन भी होता है, हमें कॉर्पस वगैरह भी मिलता है। जो कॉर्पस वाला सिनारियो कहीं पे माड़ा के इस पे रूल बुक में नहीं है। माड़ा कोई कॉर्पस वगैरह नहीं देती है। माड़ा आपको रेंट देगी। रेंट क्या देगी, तो बेसिक जो रिक्वायरमेंट के हिसाब से रेंट का अलोकेशन वो डिसाइड करेंगे, उसके हिसाब से। वो नहीं देखेगी कि आपके चारकोप में हाल फिलहाल 30,000 31,000 मार्केट रेट के हिसाब से रेंट वगैरह चल रहा है, वो सिर्फ डेवलपर ही देखेगा, क्योंकि हम डेवलपर के सामने नेगोशिएशन कर सकते हैं, उसके लिए वो देखता है। तो बेस्ट ऑप्शन है, बेस्ट ऑप्शन हाल फिलहाल टाइम है अपने पास, 15 दिन का हम लोग को टाइम मिला है। देखो ऐसा नहीं है कि हम लोग को डेवलपमेंट एग्रीमेंट 15 दिन में कर लेना है, हम लोग को डेवलपर फाइनल करना है।
आप समझिएगा, दोनों में डिफरेंस है। डेवलपर फाइनल करके अपना इन्वर्ट नंबर जो है वो माड़ा में जनरेट करवा, प्रपोजल नंबर जो है वो जनरेट करवाना है, ताकि सिर्फ हम उधर बता पाए कि हमारा प्रपोजल जो है वो सबमिट हो चुका है। ठीक है, अभी ये हो गया डेवलपर का सिलेक्शन तक की बात। हमने कंसेंट देके एक डेवलपर को फाइनल किया, फिर बाकी का नेगोशिएशन है डेवलपर के साथ कि भाई हमें तो आगे ईस्ट वेस्ट फेसिंग फ्लैट लगेगा, हमें ये हमारी जो कुछ बेसिक रिक्वायरमेंट रहेगी, बराबर, तो वो हमें सिक्योरिटी डिपॉजिट के तौर पे आप हमें क्या दोगे क्या नहीं दोगे, वो सारी चीज़ें वो बाद में हम कर सकते हैं। सो जो अपने पास हाल फिलहाल प्रपोजल सबमिशन करने तक का जो टाइम है वो टाइम है 15 दिन का टाइम है। 10 से 15 दिन कंसिडर करिए। ये जीआर मैं 10 से 15 दिन बोल रहा हूँ, लेकिन ये जीआर कभी भी लागू हो सकता है, बराबर। उन्होंने हाल फिलहाल जिस हिसाब से बताया उस हिसाब से 10-15 दिन का एक्सटेंशन है, गवर्नमेंट की पॉलिसी है। देखिए मैं सीधा नाम लेके ही बताऊंगा, मैंने 3 ऑफिसर्स को वहाँ पे अप्रोच किया था माड़ा में, और उनको तीनों को पूछा था जो अच्छी डेजिग्नेशन अच्छी पोस्ट पे बैठे हुए हैं, बराबर। एक है सनब साहब, बराबर, जो वीपी के बाद जिसका होदा है वो है सनब साहब, जिन्होंने खुद बताया कि वीपी साहब का ऑर्डर है कि फ्राइडे तक का अगर कोई प्रपोजल आ रहा है तो उसको लेना है, उसके बाद होल्ड करना है और मंत्रालय में चेकलिस्ट देनी है। सो ये एक मेन मुद्दे वाली चीज़ है कि उन्होंने बताया है कि ये वीपी साहब का ऑर्डर है। फिर सेम मैंने समीर साहब से पूछा, समीर ईश्वालकर जो आरई डिपार्टमेंट में बैठते हैं, उन्होंने भी सेम चीज़ बताई कि वीपी साहब का ऑर्डर है। देन नीचे प्लानिंग डिपार्टमेंट में एग्जीक्यूटिव साहब है, कदम साहब करके है, जो कदम साहब से भी मैंने बात की तो उन्होंने भी यही चीज़ बताया कि सीएनडी में कभी भी जा सकता है, भले उसके अंदर थोड़ा बहुत टाइमलाइन में आगे पीछे हो सकता है, लेकिन ये 101% की बात है कि वो जाएगा। सो यहाँ पे ये गवर्नमेंट की पॉलिसी आने वाली है, ये तो फिक्स है। ये तीनों अच्छी पोस्ट वाले ऑफिसरों ने बताया हुआ है, यानी एक जगह पे सिर्फ कंफर्म किया है वैसा नहीं है, ये तीनों जगह पे मैंने कंफर्म किया है। दूसरी चीज़, वो टाइमलाइन जो थी वो फ्राइडे तक की थी, यानी कल के दिन तक की थी, वो अभी एक्सटेंड, माड़ा से ऐसी इंफॉर्मेशन है कि वो एक्सटेंड हुई है 10-15 दिन के लिए, लेकिन कल के दिन के बाद मेरे को जाने का समय नहीं मिला है उधर, और सैटरडे को फ्राइडे यानी परसों के दिन के बाद सैटरडे को छुट्टी दी। अभी मंडे को अपने को प्रॉपरली पता चलेगा कि कितने दिन के लिए टाइमलाइन एक्सटेंड की हुई है। अगर 10-15 दिन का टाइम अपने को मिलता है तो आपको समझना है कि अगर आप प्रोसेस आप जल्दी करके एक डेवलप, आपने बाकी तो प्रोसेस आगे की है, आपने एजेंडाज वगैरह आपके फाइनल किए हुए सारे, आपको सिर्फ ऑफर मंगवा के वो ऑफर में से कोई एक डेवलपर सिलेक्ट करना है, आप समझे। आपने बाकी, सर जब आए थे उन्होंने मुझे बताया कि हम लोग ने ये प्रोसेस की हुई है, आगे की प्रोसेस यहाँ पे अभी अटकी हुई है, अभी आगे लेके जानी है। तो उसमें मैंने देखा कि आपने बाकी सारी फॉर्मेलिटीज जो उसके नियम के अनुसार जो चीज़ें आनी चाहिए वो सारी चीज़ें आपने की हुई है। अभी आपका एक चीज़ बाकी है, एक पीएमसी का अपॉइंटमेंट, ऑफर का इन्विटेशन एंड डेवलपर का सिलेक्शन, ये 3 चीज़ आपको करनी है। तो ये 3 चीज़ आप समझ लीजिए, थोड़ा इनिशिएट लेके, और ये 10-15 दिन के अंदर आप अगर क्लोज करते हो और हम प्रपोजल उधर पुटअप कर देते हैं, भले डीए के लिए बाद में अपने 2 महीना लें, उसमें कोई फर्क नहीं पड़ता है, आप समझे। तो प्रपोजल अपना उधर इन्वर्ट नंबर जनरेट हो गया, देन वी आर सेफ, हम लोग सेफ है, हम लोग सीएनडी के क्राइटेरिया के बाहर रहेंगे। सो ये चीज़ें हैं, और अभी आपको डिसीजन लेना है किस हिसाब से आगे बढ़ना है, क्या करना है क्या नहीं करना है, ठीक है। कोणाला प्रश्न असतील ते विचारला त्यांना जाणवलं लवकर होते, त्यांची मीटिंग आहे सीएम टॉक्स मध्ये। बोलिए ना सर। अभी आपने बोला कि ये जो प्रोसेस है माड़ा से अप्रूवल का, वो फ्राइडे तक का ही था उसका टाइम लिमिट, तो अभी वो एक्सटेंड हुआ है नहीं हुआ है पता नहीं, लेकिन एक्सटेंड होने वाला है ऐसा आपने कहा। यस, बराबर है। उसके बाद में अभी फ्राइडे के बाद में जो भी प्रपोजल्स आएंगे वो होल्ड किए जाएंगे और मंत्रालय में भेजे जाएंगे अप्रूवल के लिए। मैं रिपीट करता हूँ, जो मेरे को बताया गया था उसके हिसाब से फ्राइडे तक जो प्रपोजल आएंगे उसको ही कंसिडर किया जाएगा, बराबर है। उसके बाद सारे प्रपोजल होल्ड पे रख दिए जाएंगे। होल्ड पे रख दिए जाएंगे यानी कि उसका जब तक डिसीजन नहीं आएगा कि उसको लेना है साथ में या नहीं लेना है, बराबर, तब तक उसको होल्ड पे रखे जाएंगे वैसा।
तो अभी सुनने में आया है कि फ्राइडे कुछ डिस्कशन हुआ है कि अभी और 15 दिन एक्सटेंशन दो, क्योंकि बहुत सारी सोसाइटियाँ है जो इनिशिएट लेके उसका प्रपोजल भेज रही है, बराबर। तो उसके लिए अगर वो 15 दिन का एक्सटेंशन का प्रपोजल अपने को मिल रहा है, बराबर, 15 दिन अपने को मिल रहे हैं, देन हमें इनिशिएट करके आगे बढ़ना चाहिए। अपने पास उतना टाइम है, अगर बढ़ सकते हैं तो कोई फोर्स नहीं है, अगर नहीं जा पा रहे तो हम अपने घर में ही बैठे हुए हैं, कहीं बाहर नहीं बैठे हुए हैं, बराबर, घर में। और कल उठ के अगर माड़ा आएगी तो फर्क इतना है कि अगर डेवलपर आता है तो डेवलपर में एरिया ज़्यादा, कम से कम 100 फुट का फर्क पड़ेगा, आप समझिएगा, बराबर। वैसे भी माड़ा देने वाले हैं वो 498 स्क्वायर फीट देने वाले हैं, बस, यस, बराबर है। राइट राइट। 25 स्क्वायर फीट के लिए 25 का 25 के लिए 100% प्लस, 498 स्क्वायर फीट देगी। Yes. तो अगर ये अप्रूवल नहीं हुआ तो हाँ। वैसे भी माड़ा आगे भी 498 स्क्वायर फीट देने वाली ही है, यस, बराबर है। Yes. ये 10-15 दिन में आपका कहना है कि आप अगर कंसीडर करते हो कुछ तो, और माड़ा कुछ कंसीडर करते हैं 15 दिन का time 538 लेके। का एरिया होता है, 498 नहीं 538 का एरिया होता है। मैं आपको इसीलिए मैं कैलकुलेट कर रहा था, 538 माड़ा अगर आएगी तो 538 का एरिया देगी, 538 और अगर डेवलपर आता है तो कम से कम इसमें 100 फुट का फर्क आता है, आप समझे। सो आज सभी सोसाइटियाँ इनिशिएट, अभी इसके लिए हमें पहला पीएमसी अपॉइंट करना पड़ेगा। Yes. पीएमसी अपॉइंट करने के बाद में हमें पता चलेगा हमारा एरिया कितना है, हमें क्या मिलेगा क्या नहीं मिल सकता है, वो उसमें पता चलेगा हमें फिजिबिलिटी रिपोर्ट के हिसाब से। यस यस, मैं उसके बाद में फिर डेवलपर अपॉइंट करना है या नहीं करना है, तो अगर डेवलपर क्या ऑफर देता है क्या नहीं, तो वो बाद में देखना है। मैं आपको सिंपली बता देता हूँ, बराबर। फिजिबिलिटी रिपोर्ट तो हम साथ में निकालेंगे ही निकालेंगे, बराबर। लेकिन जो अभी 15 दिन के अंदर अगर ये चीजें क्लियर करनी है तो कैसे कर पाएंगे, वो एक छोटी सी ब्रीफ दे के जाऊंगा मैं आपको। देखिए, आपने सब बाकी के सारे एजेंडा आपने फाइनल किए हुए हैं, बराबर। आपने आज मीटिंग ली हुई है, आज के दिन में आपने मीटिंग ली हुई है, तो आज के दिन के जो एजेंडाज है वो एजेंडाज में आप एजेंडाज ऐड कर दीजिए कि आपको पीएमसी का अपॉइंटमेंट करना है। आपको आज ही की तारीख में आप रिजोल्यूशन पास कर दीजिए कि आपको डेवलपर की ऑफर इनवाइट करनी है, बराबर। बात सही है, बट पीएमसी अपॉइंट करने के लिए पीएमसी के लिए भी कुछ टेंडर वगैरह मंगाया है क्या? सर सिंपली बताता हूँ, सिंपली मैं आपको गाइड कर दे। सर मेरे पास 15 मिनट है, मैं ज़्यादा टाइम नहीं दे पाऊंगा। मैं सिंपली प्रोसेस पूरा बता देता हूँ। कोई भी पीएमसी को अपॉइंट करने के लिए आपको ऐसा नहीं है कि मिनिमम 3 कोटेशन चाहिए। पीएमसी को अपॉइंटमेंट करने के लिए आप कोई भी आर्किटेक्ट को अप्रोच कर सकते हो, कोई भी पीएमसी कंसल्टेंट को अप्रोच कर सकते हो, और अगर आपको उसकी सारी चीज़ें सही लगती है तो आप डायरेक्टली उसको अपॉइंट कर सकते हो। उसके लिए 3 टेंडर मंगवाने की ज़रूरत नहीं है। दूसरी चीज़, ना ही एडवोकेट को अपॉइंट करने के लिए 3 टेंडर की कंपल्सन है, वैसा जरूरी नहीं। ये सोसाइटी खुद के भी आपके लिए मंगवाती है, ठीक है, वो मंगवाना चाहिए, अगर अपने पास टाइम है तो मंगवाना चाहिए। तीसरी चीज़, कोई भी डेवलपर का सिलेक्शन करने से बिफोर अपने पास 3 ऑफर मिनिमम, 3 डेवलपर की ऑफर अपने पास मिनिमम क्राइटेरिया में होनी चाहिए। ये डेवलपर के लिए है, आप समझे। 3 ऑफर होनी चाहिए मिनिमम, ये डेवलपर के लिए। जब भी डेवलपर का सिलेक्शन करते हैं तब 3 ऑफर अपने हाथ में होनी चाहिए। सो ये क्राइटेरिया है। तो अगर आपको ये 15 दिन का मैं टाइमलाइन आपको बताता हूँ, अगर 15 दिन का अपने को टाइम मिलता है तो 15 दिन के अंदर ये प्रोसेस को कैसे कंप्लीट कर सकते हैं। अब आज का दिन है, आज के दिन आपने मीटिंग लगाई है, ये मीटिंग को यूटिलाइज कर लीजिए। आप अगर आज पीएमसी का अपॉइंटमेंट कर सकते हैं, आज पीएमसी का अपॉइंटमेंट डाल दीजिए। साथ में ऑफर क्लोज बीड इनविटेशन, बराबर, के डेवलपर से क्लोज बीड मंगवाने का, कि आप जो सोसाइटी एक लेटर निकालेगी कि हम लोग रीडेवलपमेंट के लिए जा रहे हैं और ऑफर का इनविटेशन रखा हुआ है। ऑफर का इनविटेशन का डेडलाइन जो है वो आज से 7 दिन का है, अगले संडे तक का, बराबर। सैटरडे तक का आप टाइमलाइन सेट करिए कि अगले सैटरडे तक का है। संडे को हम लोग वापस से बैठ के इवोल्यूट करेंगे, वो ऑफर को इवोल्यूट करेंगे। तो जो भी इंटरेस्टेड डेवलपर है वो हम लोग को क्लोज बीड सैटरडे तक सबमिट करें उसका, तो वो क्लोज ऑफर अपने पास सैटरडे तक आ जाएगा। सो जो क्लोज ऑफर अपने पास सैटरडे तक आया वो उसको हम क्लोज रखेंगे। अगले संडे का हम लोग मीटिंग लगाएंगे, अगले संडे का मीटिंग लगाएंगे, उसमें पहले फिजिबिलिटी, ये मीटिंग को यूटिलाइज करने की बात कर रहा हूँ। अगले संडे में पहले जो पीएमसी को अपॉइंट किया है तो उसकी फिजिबिलिटी स्टडी कर लेंगे कि कितना कितना एरिया, क्या क्या अपने को मिल सकता है, क्या क्या कहाँ तक का एरिया में हमें जाना चाहिए, कहाँ तक की ऑफर को है उसको निगलेक्ट करना चाहिए, ये पहले स्टडी कर लेंगे। फिर बैठेंगे, फिर ऑफर ओपन करेंगे। ऑफर ओपन करके समझेंगे कि भाई कि किसने क्या क्या ऑफरें दी हुई है,
बराबर। वो ऑफर है आई है, उसमें से अपने को पता चल जाएगा कि भाई अपनी जो फिजिबिलिटी आई है उसके क्राइटेरिया में कौन कौन से डेवलपर बैठ रहे हैं। जो समझ लीजिए कि 5 ऑफर है आई है, 5 में से 3 डेवलपर बैठ रहे हैं या 2 डेवलपर बैठ रहे हैं, तो वो 2 के साथ फिर आगे इवोल्यूट करेंगे। हम समझे? फिर वो जो 2 डेवलपर है वो 2 को हम बोलेंगे कि भाई तुम्हारा फाइनेंशियल बैकग्राउंड वगैरह जो कुछ भी है वो हम लोग को भेजो, या तो फिर जब हम ऑफर हाल फिलहाल भेजेंगे तब मैं एक ड्राफ्ट दूंगा, उसके अंदर सारी कंडीशनें डाल के दूंगा आपको कि भाई आप हमें ऑफर एरिया क्या दोगे, कॉर्पस क्या दोगे, रेंट क्या दोगे, साथ साथ में आपका फाइनेंशियल कंडीशन इतने तक का स्ट्रॉन्ग होना चाहिए, अगर है तो ही बिड करिए। आप समझिए? तो वो डायरेक्टली बाइफरकेट किया हुआ है अपने पास आएगा, एक ही मीटिंग में सारी कंडीशन, जो 3 मीटिंग लेके चेक करना है वो एक ही मीटिंग में हम लोग चेक करेंगे सारी चीजें, बराबर। और फिर उसमें से डेवलपर जो कोई भी अपने पास 2 डेवलपर आए, वो डेवलपर के तो साइड विजिट वगैरह अगर करना है तो वो साइड इनिशिएट, लेकिन इसमें अपने को क्विक इनिशिएट लेना पड़ेगा। हम बोलेंगे कि नहीं हम अगले संडे आएंगे, वैसा नहीं। हमारा मीटिंग हुआ कल जाना है तो जाना है, वैसा एक दिन का सबको छुट्टी रखना है। जो आना चाहता है वो एक दिन का छुट्टी रखे और जाना है, मतलब जाना है, जाके विजिट करना है, मिल के आना है, उसकी साइड वगैरह चेक करनी है, देख के आना है, फाइनल इधर बैठना है और रेजोल्यूशन पास करना है कि भाई ये डेवलपर को हम लोग ने सिलेक्ट किया है, सिलेक्ट करके हम लोग इसको LOI दे रहे हैं। बाकी की जो फॉर्मेलिटीज है वो लीगल एडवाइजर के साथ बैठ के बाद में डेवलपमेंट एग्रीमेंट के टाइम करेंगे। तो हाल फिलहाल वो कंसेंट वगैरह दे के कम से कम अपना इन्वर्ट नंबर उधर जनरेट करना है। सो इतनी प्रोसेस अपने को करनी है। अभी जो फिजिबिलिटी रिपोर्ट हमको पहले बनाना है, दैट विल बी ओनली इंडिविजुअल आवर सोसाइटी रिपोर्ट, या फिर आप उसको कंबाइंड बनाएंगे पीछे के भी तीनों प्लॉट के साथ में? सर वो डिपेंड करता है आपको फिजिबिलिटी रिपोर्ट कैसे चाहिए, बराबर। आप बोलोगे कि मुझे सिर्फ हम लोग का फिजिबिलिटी रिपोर्ट चाहिए तो आपका फिजिबिलिटी रिपोर्ट आएगा। आप बोलोगे कि हम लोग को 3 सोसाइटी प्लस हमारा चौथा सोसाइटी है वैसा चाहिए तो वो अलग से फिजिबिलिटी रिपोर्ट आएगा। आप मेरे से एक सोसाइटी का कंबाइनली, 2 सोसाइटी का कंबाइनली, 3 सोसाइटी का, जितने रिपोर्ट लोगे उतने का चार्ज आएगा, नथिंग एल्स। आप समझे? मेरा काम है वो सर। एंड आज पर योर एडवाइस विच इज बेटर, कंबाइन और इंडिविजुअल? सर अगर आप जॉइंटली जा रहे हैं तो कंबाइन लीजिए, बराबर। अगर आप सिंगल जा रहे हैं तो आप इंडिपेंडेंट अकेले का लीजिए, वो आपका कॉल है। चार्जेस में कितना डिफरेंस रहेगा? सर रिपोर्ट का चार्जेस सेम रहता है, जॉइंटली और हमें अगर दोनों चाहिए, जॉइंटली भी करना है और इंडिपेंडेंट भी करना है। सर रिपोर्ट के लिए मेरे को दोनों स्टडी करना पड़ता है। देखिए एक रिपोर्ट का मेरा फिक्स चार्ज है, बराबर। मेरा फिक्स चार्ज है 30,000 रुपीज फॉर अ फिजिबिलिटी रिपोर्ट, चाहे वो एक सोसाइटी का हो, चाहे 2 सोसाइटी का हो, चाहे पूरी 5 सोसाइटी का निकाले, चाहे पूरे क्लस्टर का निकाले, 30,000 रुपीज। हमें पता चला है कि जो पीछे वाले सोसाइटीज है उनका फिजिबिलिटी रिपोर्ट ऑलरेडी निकल चुका है, बनाया हुआ है। वो लोग ने वो 3 सोसाइटी का मिलके निकाला हुआ है। वही तो उनका हुआ है। हमारा अगर हमें उनके साथ में जाना है तो हमारे इंडिपेंडेंट और उसके साथ में जाते हैं तो क्या ये मिलेगा, बेनिफिट मिलेगा? सब दोनों सोसाइटी साथ में जाते हैं तो क्या बेनिफिट रहेगा? हाँ। सिंपल सी चीज बताता हूँ सर। सिंगल देखिए दोनों चीज में प्रोज एंड कॉन्स है, बराबर। इंडिपेंडेंट जा रहे हैं तो इंडिपेंडेंट डिसीजन है आपका, बराबर। आप जैसा चाहोगे वैसा आप कर पाओगे, बराबर। आप जॉइंटली जा रहे हो तो आपका एम्यूनिटीज वगैरह बढ़ जाता है। प्लॉट बड़ा होता है तो डेफिनेटली है कि उसमें एम्यूनिटीज वगैरह बढ़ जाएगा। आज कंबाइनली एक सोसाइटी के लिए एम्यूनिटीज और कंबाइनली सब सोसाइटी के लिए एम्यूनिटीज, उसमें फ़र्क आएगा ही आएगा, बराबर। तो एम्यूनिटीज आपका बढ़ेगा। एरिया के चक्कर में अगर मैं आपको बताऊंगा तो एरिया में आपको कुछ ज़्यादा बेनिफिट नहीं हो रहा है। 5 से 5% का कंसिडरेशन रखिए कि 5% आपको, मैं भी कोई डेवलपर अगर आता है तो जॉइंटली है तो सिंगल में जा रहे हैं उससे 5% आपको जॉइंट में ज़्यादा मिलेगा। रीज़न बताता हूँ क्यों, क्योंकि जॉइंट ये 3 या 4 सोसाइटी प्लस ये एक सोसाइटी मिला के अपने को FSI में कोई फर्क नहीं पड़ रहा है। FSI अगर बढ़ती थी तो अपने को मिलता था। ये 3 पीछे की 4 सोसाइटी प्लस अपनी सोसाइटी प्लस बगल वाली आए तो आए, वरना पीछे की 4 सोसाइटी, अपनी सोसाइटी और पीछे की एक बिल्डिंग, बराबर, गोल्डन साइन वाली बिल्डिंग, अगर वो आती है तो 4 का FSI हो जाता है। क्योंकि वो 18-23 का बड़ा रोड है, वो बड़ा रोड अपने को प्लॉट को लग जाता है। तो वो प्लॉट को लग जाएगा तो फिर ये प्रोसेस जो है वो थोड़ा क्विक हो जाती है, यानी FSI जो है वो 4 का हो जाती है। और 4 का होएगा तो उसमें 50-60 फुट का फर्क सीधा सामने सामने दिखेगा। चार्जेस के बारे में क्या फर्क पड़ेगा? फिजिबिलिटी का? हाँ। फिजिबिलिटी के चार्जेस में कोई फर्क नहीं पड़ेगा सर।
मतलब दो अगर निकालते हैं दो निकालते हो तो 60,000, एक निकालते हो तो 30,000 निकालना है और इंडिपेंडेंट निकालना है। आपको इंडिपेंडेंट निकालो, देखिए आप इंडिपेंडेंट निकालोगे तो 30,000 है, आप दोनों का कंबाइनली निकालोगे तो भी 30,000 है, आपको दोनों रिपोर्ट चाहिए तो 60,000 है। आप समझे? एंड अभी हम लोग अगर कंबाइन जाते हैं तो जैसे उनका जो स्क्वायर मीटर है तीनों सोसाइटी का वो है 1000 स्क्वायर मीटर और हम लोग का है 13,000 के आसपास स्क्वायर मीटर, तो उसमें कुछ बेनिफिट में डिफरेंस होगा या सबको सेम ही? सर अपना 1300 स्क्वायर मीटर के आसपास का प्लॉट है, बराबर 1300 स्क्वायर मीटर का है और उसका मिला के भी 4,000 स्क्वायर मीटर नहीं हो पाएगा। और अगर समझ लीजिए एक कारण से हो भी जाता है 4,000 स्क्वायर मीटर, तो भी हमें 18-30 का रोड नहीं लगा है, तो 18-30 के रोड के लिए हमें कोई भी फ्रंट वाली एक सोसाइटी चाहिए। आप समझे ना? 18-30 का रोड लगेगा तो ही 18-30 का रोड एंड 4,000 मीटर का प्लॉट, तब जाके 4 की FSI होती है, वरना 4 की FSI नहीं मिलती। तो कंबाइन ले जाते हैं तो एम्यूनिटीज में बट ऑब्वियस है फर्क पड़ेगा, लेकिन ये भी चीज़ है कंबाइन ले जाएंगे तो टाइम टेकिंग है, प्रोसेस जो है वो टाइम टेकिंग है। आपको अपने पास हाल फिलहाल जो सिनारियो देखेंगे तो वो टाइम उतना मेरे को दिख नहीं रहा है सामने, जो फैक्ट है मैं बता के जाऊंगा। वो जो पूरी प्रोसेस करने का जो टाइम है ना, अगर आप जुड़ सकते हैं, ले सकते हैं साथ में डिसीजन, आज क्या उधर से इनिशिएट होने वाला है, वो सोसाइटी क्या आज कॉल लेती है, उसके ऊपर पूरा गेम डिसाइड होगा कि साथ में जाने में बेनिफिट है या सिंगल इंडिपेंडेंट जाने में बेनिफिट है। वैसा अगर इंडिपेंडेंट जाएंगे तो क्विक प्रोसेस करना है तो आप क्विक प्रोसेस 15 दिन में कर पाएंगे, लेकिन अगर आप साथ में जाते हैं तो 15 दिन में करना है, वो होगा या नहीं होगा उसका मेरे को श्योरिटी नहीं है। आप समझे? तो ये दोनों चीज देखिए, आज दोनों जगह पे अपने आज हमारी ये सोसाइटी अगर स्टैंड कर रही है तो वो दोनों जगह पे प्रोज एंड कॉन्स देखना है। अगर वो टाइमलाइन अगर निकल गई हाथ से तो भी कोई मतलब नहीं, बराबर। और अगर साथ में वो इंडिपेंडेंटली किया और टाइमलाइन संभाल लिया तो भी मे बी हम उससे ज़्यादा फायदा में रह जाएंगे। सो ये दोनों चीज़ें समझनी है और फिर डिसीजन लेना। फिजिबिलिटी रिपोर्ट आने के लिए कितना समय लगता है? सर फिजिबिलिटी रिपोर्ट तो मैं आपको 2 दिन में दे दूंगा, उसमें कोई दिक्कत नहीं है, लेकिन जो आज का रिजोल्यूशन, आज का एजेंडा, आज की मीटिंग आप एकदम से यूटिलाइज करिए। आज की मीटिंग में आप PMC का फाइनलाइजेशन करिए, आप एक ठराव पास कर दीजिए कि हम लोग जो डेवलपर की ऑफर है क्लोज बीड हम इनविटेशन करेंगे, बराबर। क्लोज बीड में इनवाइट करेंगे डेवलपर को, और वो जो बीड आएगी उसकी डेडलाइन एक फिक्स करिए कि 7 दिन की डेडलाइन रहेगी, कि 7 दिन के अंदर यानी अगले सैटरडे तक अगर किसी की ऑफर हम लोग को आती है तो वही ऑफर में हम कंसिडर करेंगे। संडे के दिन, नेक्स्ट संडे के बाद यानी सैटरडे के बाद शाम 5 बजे के बाद अगर कोई आएगी तो उसको कंसिडरेशन में नहीं लेंगे। तो 3 ऑफर आपके पास कम से कम, देखिए आज हर डेवलपर का बंदा जो है वो कहीं ना कहीं घूमते ही, और हर न्यूज़ अपने को भी अपनी माउथ पब्लिसिटी करनी है कि भाई हम लोग ने ऑफर इन्विटेशन डाला हुआ है 7 दिन के अंदर, बराबर। अपने फ्रेंड्स को बताना है, अपना कोई अपना सन वगैरह किसी का रहेगा, कोई खुद रहेगा जो कोई डेवलपर के पास काम करता रहेगा, उसको भी बताना है कि हम लोग का इस हिसाब से निकला हुआ है। सेल्स वाला कोई अपनी इधर से रहेगा उसको भी, तो माउथ पब्लिसिटी अपनी हो सके सब मेंबर को खुद से करनी है। आप अगर एडवर्टाइजमेंट डालते हो और मुझे बताओगे तो मैं भी मेरे पैनल में, यानी मैं भी बहुत सारे डेवलपर्स के साथ काम कर रहा हूँ, तो मैं उनको एक मेरा ग्रुप है उसमें मैसेज डाल दूंगा कि ये सोसाइटी में इनविटेशन आया हुआ है, अगर जो कोई डेवलपर इंटरेस्टेड है तो उसका क्लोज बीड है वो वहाँ पे सबमिट करें। आपका क्लोज बीड आएगा, वो क्लोज बीड समझ लीजिए अगले संडे के दिन या अगले सैटरडे शाम को अपने मीटिंग लगाते हैं, तो मीटिंग लगाएंगे तो पहले फिजिबिलिटी रिपोर्ट स्टडी कर लेंगे कि अपना फिजिबिलिटी जो क्राइटेरिया है वो कहाँ तक बैठता है, फिर साथ में बैठ के ऑफर जो आई हुई है वो ऑफर ओपन करके सामने सामने डिस्कस करके उसमें से इवोल्यूट करके आगे बढ़ेंगे। आप समझे? 5 ऑफर आई है, 5 में से किसी 2 को लेके आगे बढ़ेंगे। आप समझिए, अगर हम ये कैसा है तो मैं एक बेसिक एग्जाम्पल ही मैं इसका देता हूँ। हर जगह पे रीडेवलप करना है यानी अपने घर में एक शादी का फंक्शन है ना, वैसा है। कैसे? तो रीडेवलपमेंट करना है यानी अपने को एक दुल्हन पसंद करनी है, अपने बच्चे को शादी करवाने जाना है, उसके लिए दुल्हन पसंद करनी है, यानी डेवलपर एक फाइनल करना है। अभी पहले वो चेहरे से पसंद आनी चाहिए ना, पहले जाके हम क्या देखेंगे, उसकी फोटो देखेंगे कि वो बराबर है कि नहीं, यानी वो पेपर में देखेंगे हम कि उसका ऑफर बराबर है कि नहीं, वो ऑफर हमें समझ में आनी चाहिए। ऑफर समझ में आएंगी फिर उसका खानदान देखेंगे,
बराबर। तो खानदान देखेंगे तो कैसे पता चलेगा कि भाई उसका प्रीवियस कुछ लिटिगेशन है या नहीं है, प्रीवियस कोई प्रोजेक्ट अटका हुआ है या नहीं है, उसका फाइनेंशियल बैकग्राउंड कैसा है, यानी उसका परिवार वगैरह है, यानी उसका जो टोटली कामकाज किया हुआ है उसका फाइनेंशियल स्ट्रॉन्ग है नहीं है। यार परिवार जैसे हम बाद में देखते हैं, पहले हमें सूरत वाइज यानी ऑफर वाइज हमें डेवलपर पसंद आना चाहिए, फिर उसके फैमिली वाइज यानी उसके बैकग्राउंड वाइज अपने को वो स्ट्रॉन्ग है नहीं है, कैपेबल है नहीं है, उसने डिलीवरेबल टाइम कितना लिया हुआ है, क्या लिया हुआ है, वो सारी चीज़ें चेक करेंगे, उसकी साइड विजिट वगैरह करेंगे, यानी उसका घर वगैरह देखने जाएंगे वैसा। सो ये सेम प्रोसेस है, जैसे एक शादी का फंक्शन रहता है वैसे ही अपने को ये एक उत्सव की तरह आगे बढ़ने का है और अपने को एक डेवलपर को फाइनल करना है। सर अपना लीज ही रहेगा, अपना 90 ईयर का लीज है, बराबर। कन्वेंस आपका जो नए मेंबर आएंगे ना उसका आपका कन्वेंस डीड बनेगा। आखिर में जब समझ लीजिए कोई भी डेवलपर फाइनल करके नए मेंबर को ऐड करेंगे ना तब जाके कन्वेंस डीड बनेगा, लेकिन फिर भी ये प्रॉपर्टी जो है वो लीज प्रॉपर्टी ही रहेगी। और वीपी कोटा है क्या इधर का? वीपी कोटा हाल फिलहाल नहीं है सर, बस वही बात था, हाल फिलहाल नहीं है। तो उसमें रीडेवलपमेंट कैसा होएगा? सर वीपी कोटा नहीं है तो ऐसा नहीं है ना कि रीडेवलपमेंट नहीं होता है। वीपी कोटा क्या चीज क्या है पहले वो समझिए। वही समझा दो। हाँ पूरा लेआउट है, समझ लीजिए 100 एकड़ का लेआउट है, 100 एकड़ का लेआउट है। वो 100 एकड़ का लेआउट में प्लॉटिंग डाली, बराबर। 100 एकड़ है, पहले तो गवर्नमेंट ने एक 100 एकड़ या 25 एकड़ या 50 एकड़ जो कुछ भी लिया, बराबर। वो 100 एकड़ में इजीली समझा रहा हूँ समझाने के लिए, 100 एकड़ का लैंड लिया गवर्नमेंट ने, माड़ा ने, उसमें उसने प्लॉटिंग डाला, बराबर। जैसे हम नॉर्मल कोई गांव में हम हमारा खेत रहेगा, कोई डेवलपर रहता है वो प्लॉटिंग डालता है, वैसे प्लॉटिंग डाला। तो प्लॉटिंग डाला तो उसमें से समझ लीजिए कि 30% लैंड जो थी वो सारी 30% लैंड रोड में निकल गई, सारे रोड वगैरह बनाए उसमें निकल गई। 20% लैंड में पब्लिक स्पेसिस आई। पब्लिक स्पेसिस बोलेंगे तो हॉस्पिटल आई, गार्डन आए, म्युनिसिपल मार्केट आया, बराबर, आंगनवाड़ी आई अपनी, यानी छोटे छोटे ये अपने डिपो वगैरह है, पब्लिक स्पेसिस इसको बोलेंगे, जहाँ पे हर कोई पब्लिक के लिए समान अधिकार है, वैसी पब्लिक स्पेसिस आई। तो वो 20% में गए, बाकी बचा 50%, बराबर। तो 50% बचा, वो 50% में अपने आज रह रहे हैं, बराबर। और 50% जो थी वो ये सारी एम्यूनिटीज वगैरह थी। सो ये 50% की भी तो FSI है, आज 3 की FSI अपनी बेसिक FSI है, बराबर। और वो 50% लैंड है उसकी भी बेसिक FSI थी। तो वो जो बेसिक FSI थी ना उसमें से 10% FSI वाइस प्रेसिडेंट ऑफ माड़ा VP के पास रिजर्व रही, और बाकी की जो 40% FSI थी ना वो सब मेंबर, कितने मेंबर रह रहे 100 एकड़ में वो देखा, तो वो मेंबर पे इक्वली डिस्ट्रीब्यूट कर दिया। तो वो आपका हो गया प्रोरेटा, बराबर। और प्रोरेटा के बाद ऊपर जो 10% रिजर्व FSI जो वाइस प्रेसिडेंट ऑफ माड़ा के पास है यानी VP के पास है, वो VP को ये स्पेशल पावर से दी गई है कि आपको ऐसा कोई प्रोजेक्ट, स्पेशल प्रोजेक्ट आ रहा है जो कहीं पे भी अटका हुआ है, या उसको FSI प्रोजेक्ट खत्म करने के लिए FSI चाहिए, यानी आधा माला बन रहा है, आधा पूरा माला बनाएगा तो उसका प्रोजेक्ट पूरा होता है वैसा, तो उसके लिए FSI उसको चाहिए, तो वो उसके स्पेशल पावर से अलोकेट कर सकता है। सो वो VP कोटा है। जो अर्ली डेवलपर जो थे उन्होंने वो सारी चीज़ें कि हम लोग को रिक्वायर है सोसाइटी की एप्लीकेशन पे कि हम लोग को रिक्वायर्ड है हमारा प्रोजेक्ट फिजिबल करने के लिए, वैसा करके वो जितनी भी FSI थी वो उठा ली, तो वो खत्म हो गई है। अभी वो 10% FSI नहीं है। तो जब भी लेआउट रिवाइज होगा कोई पॉकेट्स रहेंगे, अपने ही पॉकेट्स वापस से निकाल के अपने को ही बेच के देंगे। सो VP कोटा हाल फिलहाल नहीं है, तो उसकी आशा पे अपने को आगे नहीं बढ़ना है। जो है सिंपल, अब भी हाल फिलहाल 3 की FSI प्लस प्रोरेटा है अपने पास 44 पर मेंबर, एंड उसके ऊपर 35% फंजिबल की FSI है। तो इसके अलावा और कुछ भी नहीं है। अपने कोटा कहीं पे भी डाल देगा बोल रहे, तो चारकों पर गोरे मेरे कितने सेक्टर है अपने पास? चारकोप और गोराई मिला के कितने सेक्टर है? 9 सेक्टर चारकोप में है। हाँ, वो 2 सेक्टर दो गोराई के, तो वो 11 सेक्टर को कैसे वो उठा के डाल सकती? पब्लिक थोड़ी पॉसिबल है कि उसको एडजस्ट करेगा। ओनर कौन है? ओनर रहने दो, ओनर बराबर आपकी बात, लेकिन मेंबर भी अभी पब्लिक के सामने, इतनी पब्लिक के सामने गवर्नमेंट को भी झुकना पड़ता है सर।
स्ट्राइक कर कूदते हो तो करो, बेस्ट है। मैं तो नहीं, बोलूंगा मैं करो। पूछ रहा हूँ आपको, मैं सवाल सिंपली पूछ बता रहा रहा हूँ। हूँ, मैं 11 सेक्टर अगर अगर ये चीज सब जन समझते हो और स्ट्राइक कर सकते हो तो करो ना। मेरे को भी गाँव जाने के बारी आएगी सर, सीएनडी लगा दो। खाली पूछ मैं सिंपली बताता हूँ सर, मैं सिंपल बात पूछ रहा हूँ मैं आपको सवाल कि समझो गोरे में 2 सेक्टर है, 2 सेक्टर मिला के 300 सोसाइटी है, और चारकोप में 9 सेक्टर मिला के समझो 500 सोसाइटी, 800 सोसाइटी का बोलेगा तो 4,000 घर 5,000 घर रहेंगे, तो उतने को उठा के गवर्नमेंट कहाँ डाल सकती है? सर सिंपली बताता हूँ, एक जगह पे प्लॉट खाली किया, समझिएगा बराबर, समझिए कि 5 एकड़ का लैंड यहाँ से खाली किया बराबर। 5 एकड़ की लैंड वाले को आपको रेंट वगैरह देगी, बाकी किसी को रेंट नहीं, क्योंकि वो अभी रह रहे हैं यहाँ पे। 5 एकड़ के लैंड में वो ट्रांजिट कैंप जैसे बनाती है, वैसे हाल फिलहाल भी अपने को प्लॉट अलोकेट किए थे उन्होंने, और उधर हम लोग ने बनाए थे। वैसे ही यहाँ पे बिल्डिंग बनाएगी, उसमें फ्लैट बनाएगी और बोलेगी कि आपको अभी वहाँ पे शिफ्ट हो जाना है। जैसे आपने देखा बागाट ने ना बोरिवली लिस्ट में आता मुंबईला पण झाल्यात ना म्हाडाच्या सोसायटी, तर काही लोकांना ना मागाटने आपले मागाटने MHB कॉलनी वसाहत आहे तिथे पण शिफ्ट केलेले आहेत. हे म्हणतात ना साहेब म्हणतात की ट्रान्झिट कॅम्प, जसं म्हाडाने पण मागाटनेला काय ट्रान्झिट कॅम्प बनवले आहेत, तर मुंबईचे गिरगावचे लोक पण तिकडे राहायला आलेले आहेत. दुसरं गोष्ट साहेब मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो, ते C&D त्याच्यामध्ये फरक सांगा, म्हणजे ह्यांना अजून माहिती नाही आहे. जसं आपण धारावीला अदानीला दिलेलं आहे किंवा अभिदन नगरला ह्याला दिलेलं आहे, फक्त चारकोप आणि गोरायचं अजून बिल्डर नियुक्त केलेलं नाही आहे. त्याच्यावर जरा यांना क्लिअर सांगा ना साहेब. कैसा है सर, टेंडर निकालना उतना इजी चीज नहीं है। आज चारकोप गौराई का जो टेंडर है वो 25,000 करोड़ से 35,000 करोड़ के बीच की बीड मानी जा रही है बराबर। गवर्नमेंट ने चेकलिस्ट निकाला हुआ है, वो चेकलिस्ट भी मैंने इनको कल दिखाया होता। आपको आप में से किसी को देखना है तो मैं आपको इनको शेयर कर देता हूँ, वो आप ग्रुप में शेयर कर दीजिए बराबर। जो उन्होंने चेकलिस्ट निकाला हुआ है कि कौन सा टेंडर कहाँ पे कितने कितने क्या प्रोसेस पे है और कितने बजट का है, तो वो प्रोसेस और बजट सारी चीज़ें इसके अंदर मेंशन की हुई है। वो आपको देखना है तो आप देख सकते हैं सर। तो शायद से और कोई क्वेश्चन नहीं है तो मैं अच्छा, ये अभी क्लोज बीट वगैरह मंगाएंगे हम लोग डेवलपर से। यस यस सुने, ऑडिबल है डेवलपर से हम लोग अगर क्लोज बीड मंगाते हैं, उसका फिर इवैल्यूएशन हम लोग 1 हफ्ते बाद करेंगे, और उसका हम लोग इवैल्यूएशन के बाद हम लोग माड़ा में सबमिट कर देंगे। इवोल्यूशन करेंगे, इवोल्यूशन करने के बाद उसका सिलेक्शन करेंगे, सिलेक्शन करने के बाद उसको डेवलपर को बुला के उसके साथ कुछ टर्म्स हमें नेगोशिएट करेंगे। मैं आपको एमओयू बना के फिर एग्रीमेंट बाद में बनाएंगे। एग्रीमेंट बाद में बनाएंगे, सिर्फ कंसेंट देंगे हाल फिलहाल। हमें कंसेंट देके उधर अपना फाइल पहुंचाना है, आप समझिए। ओके, क्योंकि उसके बाद में हम लोग कुछ चेंज कर सकते हैं डेवलपर। सर डेवलपर चेंज नहीं कर सकते। ओके, सिंपली आज हम नक्की कर रहे हैं, आज हम वो बोलते हैं ना सगाई करने की सोपारी दे रहे हैं, हम आपसे शादी करेंगे लेकिन भले 2 महीने के बाद करेंगे, वैसा तो ये सेम सिमिलर है। इसके लिए वो एग्जांपल एकदम फिट होता है। ओके, मतलब एक बार हम लोगों ने उनसे कंसेंट लेके सबमिट किया, डेवलपर चेंज नहीं कर सकते, डेवलपर चेंज कर सकते हैं। डेवलपर रीडेवलपमेंट के लिए हम थोड़ा डेट जो है वो आगे पीछे कर सकते हैं, यानी शादी का डेट जाने के लिए डेवलपमेंट एग्रीमेंट है वो 2 महीने में करेंगे, 3 महीने में करेंगे, वो अपना टर्म्स है वो अपने कर सकते हैं। बट सेम डेवलपर के साथ ऐकून घ्या. C&Dचं प्रोसेस असं आहे की जसं अभ्युदय नगरला अदानी बिल्डर आहे किंवा धारावीला अमुक बिल्डर नियुक्त केलेला आहे म्हाडाने, सध्या चारकोप आणि गोरायचं अजून बिल्डर नियुक्त केलेला आहे. जर ह्या साहेब म्हणतात की या 10 दिवसामध्ये जर चारकोप आणि गोरायच्या कोणाला पण नियुक्त केलं म्हाडाने, जसं अदानी म्हणा किंवा रिलायन्सवाला कोणाला XYZ ला केलं, तर आपला जो प्रोजेक्ट आहे रिडेव्हलपमेंटचा प्रोजेक्ट प्रायव्हेट हे बंद होईल. म्हाडाने ज्या बिल्डरला नियुक्त केले चारकोप आणि गोरायच्या वसाहतीमध्ये रिडेव्हलपमेंट करायला, त्याच्या अंडरमध्ये आपल्याला डेव्हलपमेंट करायची आहे पुढे, हे लक्षात ठेवा. म्हणून आपल्याला 10 ते 15 दिवसाचा अवधी आहे. आपण प्रायव्हेट बिल्डर नियुक्त करून आपण आपल्या मर्जीने त्याला पण सांगू शकतो. बाकी एकदा म्हाडाचा बिल्डर आला तर आपण काही करू शकत नाही. म्हाडाच्या रूल्स रेग्युलेशन प्रमाणे आपलं जायला लागेल, हे लक्षात ठेवा. देखिए ये गवर्नमेंट का पॉलिसी मैं क्लियर करता हूँ, ये गवर्नमेंट का पॉलिसी है। गवर्नमेंट कब लागू करेगी ये गवर्नमेंट के ऊपर है, आप समझिएगा। मुझे जो टाइमलाइन उधर से बताई गई है, जो दिया गया है, वही मैंने आपको बताया हुआ है। गवर्नमेंट उसको कल भी लागू कर सकती है, 15 दिन में भी कर सकती है, महीने के बाद भी कर सकती है, बराबर। तो आप मेरे को ऐसा बाद में नहीं बोलिएगा कि ऐसा अंकित सर आपने बोला था और अभी ये इतना जल्दी हो गया, या आपने बोला था और अभी इसमें इतना टाइम लग गया।
जो है मैं सारी चीज़ें यहाँ पे क्लियर करके जाता हूँ। ये गवर्नमेंट पॉलिसी है, गवर्नमेंट पॉलिसी कभी भी लग सकती है। जो मुझे वहाँ से मैंने खुद इंक्वायरी की हुई है और मुझे जो न्यूज़ मिला हुआ है वो मैंने आपको यहाँ पे बताया हुआ है। थैंक यू। ओके सर, आपण आल्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. जे सभासद बैठकीला आलेले आहेत आपल्या मीटिंगला, ज्यांच्या सह्या बाकी असतील तर त्यांनी पुढे येऊन सह्या कराव्यात. उपस्थितीसाठी सह्या कराव्यात. त्यांना एक फॉर्म दिला सहीचा. आता त्या पूर्वीचा फॉर्म पण सही मिळायला पहिले का असं काय वाटलं ना, आता त्याचं नाव लिहा पुढे, आपण त्याचा फोन नंबर टाकूया, ते सही करते. हाँ मग तसं करून ठेवून दे, नाव टाकून ठेवून दे. जैसे मैंने कुछ बोला नहीं, मेरा नाम क्या है, मैं बोली मुझे तो नहीं समझ साइन कर देता सबका दिया है. हाँ ते तर मी बघितलं सगळ्यांची नावं पण आहे. हॅलो. आता लवकरच आपण आपल्या विषय सर्वसाधारण सभेला सुरुवात करत आहोत. अध्यक्ष महाराज यांनी आसनस्थ व्हावं, माननीय सचिव यांनी आसनस्थ व्हावं, तसेच कमिटीचे इतर पदाधिकारी यांनी सुद्धा स्टेजवर आसनस्थ व्हावं. बाकीच्या सर्व सभासदांनी सुद्धा आपापल्या जागेवर आसनस्थ व्हावं. कृपया करून अत्यंत महत्त्वपूर्ण विषय आहेत. महत्त्वपूर्ण विषयाच्या अनुषंगाने चर्चा व पुढील वाटचाल आपल्याला तात्काळ या ठिकाणी करणं गरजेचं आहे. त्यासाठी काही निर्णय सुद्धा आपल्याला या आठवड्याभरात सर्वानुमते आपली सर्वांची जे संबंधी असेल त्यानुसार जे घडेल ते त्यानुसार आपल्याला या ठिकाणी चर्चा करायची आहे व तसे ठराव सुद्धा या ठिकाणी मंजूर करायचे आहेत. सर्व सभासदांचं हार्दिक स्वागत. सदर बैठकीसाठी आपण उपस्थित राहिलात. विषय सर्वसाधारण सभेतील पहिला विषय आहे की दिनांक 27/12/2026 रोजी विषय सर्वसाधारण सभेत आपल्या संस्थेचा पुनर्विकास करण्याबाबत सर्वानुमते ठरल्याप्रमाणे व 51% सभासदांनी पुनर्विकासाबाबत सहमती दिली असल्याने संस्थेस पुनर्विकासाबाबत पुढील कार्यवाही करण्याबाबत अधिकार प्रदान करण्याबाबत तसेच सदर विषय सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त सर्व सभासदांना छायांकित प्रत उपलब्ध करून देण्याबाबत हा पहिला विषय. या विषयाच्या अनुषंगाने आपल्या पुनर्विकासास 51% सभासदांनी संमती दिली त्याबद्दल सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन आणि कौतुक सुद्धा. या सभेचं इतिवृत्त सर्वांना आपण पारित केलेलं आहे. या विषयाच्या अनुषंगाने कुणाला काही बोलायचं असेल तर बोलूया, नाही तर पुढील महत्त्वाचे विषय त्या ठिकाणी आपण जाऊया. ठीक आहे, जो विषय आहे तो पुढे जाऊया. दुसरा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे. संस्थेच्या पुनर्विकासाकरिता सद्यस्थितीत हॅलो.
विषय क्रमांक 2, संस्थेच्या पुनर्विकासाकरिता सद्यस्थितीत कार्यरत असणाऱ्या समिती कमिटी सोबत प्रोजेक्ट प्रकल्प पूर्णत्वास होईपर्यंत प्रोजेक्ट मॅनेजमेंट कमिटी प्रकल्प समिती सदस्य यांची लिखित प्रतिज्ञापत्रासह नियुक्ती करणे. प्रकल्प समिती सदस्य संख्या 5 असणे अपेक्षित आहे व त्यांना अधिकार प्रदान करणे हा विषय आहे. या विषयाच्या अनुषंगाने तुम्हाला सांगू इच्छितो की आपली जी समिती आहे ती प्रकल्प समिती म्हणून आपण मंजूर केलेली आहे गेल्या ठरावामध्ये. तर अजून आपल्या सभासदांपैकी कुणाला या पुनर्विकास समितीमध्ये जर यायचं असेल तर आपण प्रतिज्ञा पत्रासह आपली नियुक्ती या प्रकल्प समितीमध्ये केली जाईल सभासदांच्या संमतीने. तुम्हाला त्या शेवटपर्यंत त्या प्रकल्प समितीमध्ये राहावं लागणार आहे. तर ती एक संधी आपण या ठिकाणी उपलब्ध केलेली आहे. तर आपल्यापैकी जे इच्छुक सभासद असतील तर त्यांनी या प्रकल्प समितीमध्ये यावं. याबाबत कुणाला काही म्हणणं असेल तर त्यांनी म्हणावं, नाहीतर आहे ती समिती पुढे कामकाज पाहिल याबाबत आपण चर्चा करूया. आपल्यापैकी सभासदांना ज्यांना या प्रकल्प समितीमध्ये आवर्जून काम करायचं आहे, वेळ द्यावा लागेल आणि नियमाप्रमाणे आपल्याला प्रतिज्ञापत्रासह आपल्याला लिखित स्वरूपात आपली नियुक्ती या ठिकाणी केली जाईल. तर कृपया करून आपण त्या पद्धतीने अर्ज करून प्रतिज्ञापत्र द्यावं आणि तसंच आपल्याला या प्रकल्प समितीमध्ये आपल्याला घेता येईल आणि शेवटपर्यंत ती प्रकल्प समिती काम करेल. अरे मैं अंदर हूँ क्या बाहर हूँ? उसमें वो कमेटी में अंदर हूँ क्या बाहर हूँ? फिर यहाँ से देता हूँ. उधर है ना, फिर यहाँ से नहीं देता, नहीं तो उधर से रहेगा, वो यहाँ से भी रहेगा. केली चला विषय सन्मान सर्वांमध्ये तिसरा विषय सर्वांनी लक्ष द्या. विषय क्रमांक 2च्या अनुषंगाने श्री माणसे यांनी हात वर केलेला आहे. त्यांनी स्वतः अर्ज देणार आहेत, तसं लिखित प्रतिज्ञापत्र सुद्धा संस्थेला देणार आहेत. त्या अनुषंगाने त्यांची प्रकल्प समितीवर आपण नियुक्ती करीत आहोत. अजून कोणी असेल ते सांगा. अजून तसे तरी सर्वांना सांगू इच्छितो की तसे माणसे हे कमिटीमध्ये ऑलरेडी आहेत. त्यांना नव्याने अर्ज द्यायची आवश्यकता नाहीये, पण तरी पण त्यांनी हातवर केलेला आहे. हा सदनिका धारक हा अध्यक्ष साहेब टाइम द्यावा लागेल. आपल्या संस्थेतील सदनिका क्रमांक D1 तेजा तावडे D1 यांनी लिखित अर्ज संस्थेला करावा व तेवढा वेळ आपण प्रतिज्ञापत्रासह वेळ संस्थेला द्यायचा आहे. तेवढा आपल्याला सगळ्या गोष्टी पुढच्या समजून घेऊन काम करायचंय कमिटीने. एक मिनिट, सचिव काहीतरी सांगतायत. प्रोजेक्ट कमिटीची जबाबदारी आहे की पुढील 6 महिन्यामध्ये जे काही शासकीय प्रशासकीय मान्यता असतात, म्हाडाला जाणं येणं असतं, मंत्रालय ठिकाणी जाणं येणं असतं, सर्वेक्षण रिपोर्ट तयार करायचा असतो इंडिव्हिज्युअल, हे सर्व प्रकल्प समितीला करावं लागतं.
त्यांनी त्या ठिकाणी आपण आपला रिपोर्ट सादर करायचा आहे, हे लक्षात घ्या. अजून आपल्याकडे नाव आलेलं आहे संतोष टेकावडे यांचं सुद्धा आपल्या या प्रोजेक्ट कमिटीमध्ये नाव आलेलं आहे. नाव घेणं, इथे नाव घेणं म्हणजे नाव आलं नाही असं नाही. आपण वैयक्तिकरित्या अर्ज देणार आहात, प्रतिज्ञापत्र देणार आहात, त्या अनुषंगाने नियुक्तीपत्र आपल्याला संस्थेकडून दिलं जाईल, हे लक्षात घ्या. क्लिअर कट. हे प्रशासकीय कामकाज आहे, त्यामुळे आपण अर्ज करायचा आहे, त्याच्यावर या ठिकाणी आपली संमती घेतलेली आहे, मंजुरी घेतलेली आहे. इंडिपेंडेंट बॉन्ड आपलं प्रतिज्ञापत्र तुम्हाला बॉन्ड त्या ठिकाणी द्यायचं आहे की आम्ही शेवटपर्यंत प्रकल्प पूर्णत्वास नेईपर्यंत आपण या कमिटी सोबत राहणार आहोत, हे प्रतिज्ञापत्रात आपण देणार आहात. त्यामुळे सर्वांनी अर्ज करा. 2 अर्ज आपल्याकडे आलेले आहेत, एक तेजा तावडे आणि संतोष टेकावडे, हे दोघे जण आपल्याला अर्ज देणार आहेत. अर्ज आल्यानंतर यांची नियुक्ती केली जाईल. ठराव सर्वांना मंजूर? ठीक आहे, ठराव सर्वांनी मध्ये मंजूर. गावडेबाई तुम्हाला जायचंय काय? मला नाही बाबा. गावडेबाई ना विचारतो. गावडेबाई नाही, ते वय झालं. आहेत ना? तर ठीक आहे. गावडेबाई ऑलरेडी आहे त्याच्यात. प्रकल्प समितीचं कामकाज आहे की संस्थेला प्रशासकीय विभागात जाऊन केलेल्या कामकाजाचा तपशील आणि इतिवृत्त हे संस्थेला लिखित स्वरूपात द्यायचं असतं. उदाहरणार्थ आपण म्हाडामध्ये गेलात NOC साठी आपण फाईल पाठवली, तर तिथे काय अडचणी आल्या, त्रुटी आल्या, किंवा उद्या प्रोजेक्ट बघायला गेला तर त्या ठिकाणी काही त्रुटी आल्या, काय आल्या, ह्या लिखित स्वरूपात कळवायच्या असतात कमिटीला, संस्थेला. मग त्याच्यानंतर जो निर्णय होतो तो सर्वसमावेशक संस्था निर्णय घेते. याच्यासाठी प्रकल्प समिती असते. म्हणजे काम हे मिळून झालं पाहिजे, कुठलेही त्रुटी राहता कामा नये, याकरिता हे कामकाज आहे. ठीक आहे. अजून काय कोणाला काही विचारायचं? हा विषय मंजूर? समझो बेटा अपॉइंट करेंगे, हम लोग मेंबर हैं, साइट विजिट के लिए हम लोग आ सकते कि नहीं आ सकते? अरे वो तो बात की बात है. हे हा विषय हा इथे आता नाही. आता विषय आपला आहे विषय क्रमांक 2. त्याच्या अनुषंगाने हा मुद्दा आपला नंतर पुढे चर्चा करेल. बाद में जो पुढे विषय दुसरा 2 नावं आलेली सुचवलेली आहेत, संतोष टेकावडे आणि तेजा तावडे. D1 D2 यांनी लिखित अर्ज संस्थेला सादर करावे. त्यांना प्रकल्प समितीमध्ये नियुक्त केलं जाईल. हा, आणि आपली कन्सर्न लेटर असतील, संमती पत्र असतील, ते सर्व संस्थेला प्रथम सादर करावे आणि त्यानंतर पुढे कार्यवाही करता येईल. ठीक आहे. ठीक आहे. आपलं कन्सर्न लेटर पण द्यायचं आहे साहेब. कन्सर्न लेटर आपण देणार आहात. कन्सर्न लेटर आलं तरच एक्सेप्ट होईल. तुमचं कन्सर्न लेटर द्यायचं. कन्सर्न लेटर ज्यांचे बाकी आहे त्यांनी द्यायचे सांगितलं ना. तुम्ही जाऊ शकत नाही तिथं, तो जाऊ शकतो. पुढचा विषय कन्सर्न लेटर द्यायचं तुमचं. विषय क्रमांक 3 प्लॉट क्रमांक 115, 116, 117 यांचे प्रोजेक्ट फिजिबिलिटी रिपोर्ट तयार झाला असल्याने सदर प्लॉट सोबत संयुक्तरित्या पुनर्विकासात जाणे व तसे सर्वांमध्ये मंजुरी दिल्यानंतर स्वारस्य पत्र, इच्छापत्र संबंधित प्लॉट क्रमांक 116, 115, 117 यांना देणे. संयुक्तरित्या पुनर्विकासास मंजुरी मिळाल्यानंतर आपल्या संस्थेस प्रोजेक्ट फिजिबिलिटी रिपोर्ट तयार करण्याकरिता आर्थिक खर्च करण्यास मंजुरी देणे व त्या खर्चाच्या मंजुरीसाठी प्रकल्प समिती व संस्थेस अधिकार प्रदान करणे. थोड्या वेळापूर्वीच आपल्याकडे म्हाडा पॅनलचे अधिकृतरित्या वास्तुविशारद येऊन गेले. त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे की 115, 116
यांचे फिजिबिलिटी रिपोर्ट आलेले आहेत, प्रोजेक्ट फिजिबिलिटी रिपोर्ट आलेले आहेत. त्यांना 25 मीटरला 625 पर स्क्वेअर फूट मिळालेला आहे. आणि त्याने आम्हाला दिले झेरॉस्कोपी प्लॉट नंबर 115, 116, 117 ला सध्या त्याने गेलेल्या 25 स्क्वेअर मीटरला 625 स्क्वेअर फूट कार्पेट आहे आणि 40 वालांना लिहिले 857 स्क्वेअर फीट कार्पेट आहे. आता ह्याच्यामध्ये त्याने सांगितलं की ह्याच्यामध्ये बिल्डर या तर वाढून देईल या तर कमी करेल, ते तुम्हाला बिल्डरला अप्रोच करायचे. पण फिजिबिलिटी रिपोर्ट प्रमाणे 25 वाल्यांना 625 आणि 40 वाल्यांना 857 हे 3 सोसायटीचं मिळून आहे. प्लॉट नंबर 115, 116, 117. तर आपल्याला पण जर आपण सेल्फ करायचं असेल म्हणजे आपले स्वतःचे करायचे असेल किंवा जॉईन करायचे असेल तर आता ठरवा तुम्ही, त्या पद्धतीने आपण ती कारवाई करू. तुम्हाला काय बघायचं तर बघू शकता. फक्त ॲम्युनिटीज मिळणार आहे, प्लॉट एवढंच आहे, तेवढंच मिळणार आहे. पीएमसी नेमणूक आजपासून चालू करणार आहे का? गेल्या सभेमध्ये पीएमसी नेमणूक करायचं होतं, ते कोटेशन मागवले होते. ऐका, पीएमसीच्या नेमणूकची प्रोसेस आजच्या दिवसापासून चालू करणार आहेत की गाली आहे? कोटेशन मागवले का? गेल्या मीटिंग मध्ये आपलं ठरलं होतं पीएमसीचे कोटेशन मागवायचे, तर आलेत का पीएमसीचे कोटेशन? नाही आलेत. आपण प्रथम प्रोजेक्ट मागवलेच नाहीये. आपण प्रोजेक्ट फिजिबिलिटी रिपोर्ट काढणार आहोत प्रथम, त्यानंतर पीएमसी कडे जाणार आहोत. नाही, तुमचे आता जे 10 विषय तुम्ही जे पहिले सांगितले ना, त्याच्यामध्ये पहिला विषय तुमचा जो आहे ना, प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार पीएमसी नेमणूक, म्हणजे ते आज करायचं आहे का? त्याच्यावरती चर्चा आणि ठराव आज करायचं. मग तो आता जो चालू आहे ना, तुम्ही जे बोलताय ते आता त्याच्यावरतीच चालू आहे ना? हो, त्याच्यावर चालू आहे. मग त्याच्यासाठी काय करायचं आहे ते तुम्ही तुमचे काय असतील ना पॉइंट ते सांगा ना आम्हाला. ते सांगतो ना, सांगा. चालू आहेत ना पॉईंट ते आता. पॉईंट चालू आहे आणि तुम्हाला काही विचारलं त्याच्याबद्दल तुम्ही ते सांगा. म्हणजे 1 by 1 आहे ना, मला पण आहे ना क्लिअर झालं काय काय ते मध्ये टिक मारायला की हा झाला विषय, हा झाला विषय. 115, 16, 17 यांचा प्रोजेक्ट फिजिबिलिटी रिपोर्ट तयार झालेला आहे. प्रथम तुम्हाला म्हणजे आपल्याला या संस्थेला त्यांच्यासोबत जायचंय का नाही जायचंय हा पहिला मुद्दा. त्याच्यावर एक डिपेंडन्सी आहे, ते जे साहेब सांगून गेले की हा, आपल्याला 15 दिवसामध्ये मला करायचं. 15 दिवसात करायचं. तर आणि त्यांच्याबरोबर गेलं तर मग त्याच्यामध्ये कॉम्प्लेक्सिटी आहे, ते स्वतःच बोलून गेले की त्याच्यामध्ये संस्थेचं असं मत आहे आपण मला असं म्हणायचं आहे की आपला फिजिबिलिटी रिपोर्ट आपल्या सोसायटीचा काढून घ्यावा इंडिव्हिज्युअल. ते फिजिबिलिटी रिपोर्ट मिळाल्यानंतर मग आपण ठरवू त्यांच्या बरोबर जायचं किंवा नाही जायचं. कारण फरक आपल्या मला त्यांनी सांगितलं की एवढंच आहे, तुम्हाला एरिया सेम मिळणार आहे, फक्त एवढं तुम्हाला ॲम्युनिटीज जास्त मिळू शकतील जर एकत्र गेलो तर. त्याच्यामुळे पहिलं इंडिपेंडंट आपलं सोसायटीचा फिजिबिलिटी रिपोर्ट काढल्यानंतर आपल्याला काय मिळणार काय नाही मिळणार हे जाणून घ्यावा, नंतर मग पुढचा निर्णय घ्यावा त्यांच्या बरोबर जायचं की इंडिपेंडंट. मला एक अजून एक पॉईंट मांडायचा आहे. आता हे लोक 2 सदस्यांनी एक विषय मांडला, पहिला आपल्या सोसायटीचा फिजिबिलिटी रिपोर्ट काढा, मग आपल्याला काय मिळणार काय नाही मिळणार हे कळेल, मग नंतर आपण बाकीचे विषय डिस्कशनला जाऊ. हा मुद्दा बरोबर आहे त्यांचा. म्हणजे मुळात आपल्या ताटात काय येणार आहे ते आपल्याला पाहिल्यानंतर मग आपण दुसऱ्याच्या ताटाबरोबर जेवायचं, त्यांच्याबरोबर जेवायचं की नाही जेवायचं. मग मला त्यात अजून त्यातलाच एक प्रश्न आहे, म्हणजे त्यातला उपप्रश्न की फिजिबिलिटी रिपोर्ट आपल्या सोसायटीचा काढला आणि त्यांच्या बरोबर आपण विकास करणार आहे, तर त्यांच्या बरोबरचा फिजिबिलिटी रिपोर्ट एक साथचा यात फरक असतो का? आता आपण ते फिजिबिलिटी रिपोर्ट मध्ये फरक पडतो का? आपण आता जोपर्यंत रिपोर्ट काढणार नाही तोपर्यंत काही आपल्याला तोंडी बोलता येणार नाही. जेव्हा आपण रिपोर्ट काढू तेव्हाच आपल्याला पेपरवर जे असेल तेच आपल्याला निदर्शनास येईल. जोपर्यंत पेपरवर काही येणार नाही तोपर्यंत आपण भाष्य करण्यात काही अर्थ नाही. 115, 116 आणि 117 ने आपल्याला रिटर्न मध्ये प्रपोजल दिलेलं आहे का? नाही दिले नाही दिलं. लेखी नाही. मग आपण इथे त्याच्यावरती चर्चा कशी करतोय? आपण देणार आहोत किंवा नाही याची चर्चा आहे. ते देणार आहेत किंवा नाहीये ही चर्चा नाहीये.
आपण त्यांच्यासोबत जाणार आहोत किंवा नाही ही चर्चा आहे. ऑफिशियल त्यांच्याकडनं जर लेटर आलं असेल तर ते तुम्ही सगळ्या सभेसमोर मांडून डिस्क्लोज आलंच करू नाही. की बाबा त्यांचा आपल्याला आलंच प्रपोजल आला नाही. तर याच्यावर विषय घ्यायचा आहे. पण आता अनऑफिशियल झालं ना म्हणजे हे मला विचार करायचा आहे आधी पहिला आपला रिपोर्ट काढून घ्या. दोन मिनिटं ऐकून घ्या, ऐकून घ्या 2 मिनिटं टेकवडे. आपल्याला ऐकून घ्या. बघा 115, 116, 117 यांच्यावरती आपल्याला जायचं असेल तर आपल्याला फिजिबिलिटी रिपोर्ट काढायचा आहे. ते पहिलं करा. बरोबर. ते आपल्याला त्याला माहिती पडलं की ते तिघांच्यावरून जास्त एरिया भेटतो की सिंगल मध्ये जास्त भेटतो एरिया. ते रिपोर्ट काढल्यानंतर आपल्याला रिपोर्ट पहिला आपला काढा. मग त्यांच्यावर जायचं की नाही तर माझा पण विषय तोच आहे की आपला विषय पहिला आपला फिजिबिलिटी रिपोर्ट काढा. मग आपल्याला पण कळेल की आपल्याला त्यांच्यावर जायचं की नाही. कारण त्यांचा जर फिजिबिलिटी रिपोर्ट आला असेल तर कमीत कमी तो तरी दाखवा. कमीत कमी त्या अंदाजाने आपल्याला हे सांगा. तेच मॅटर झालं. आणखीन काय विषय म्हणत आहे तुम्ही? आलेलाच नाहीये रिपोर्ट. त्यांचा रिपोर्ट त्यांच्याकडे आहे. आपण त्यांच्यावर जायचं की नाही हा नंतरचा प्रश्न आहे. आधी आपण आपला फिजिबिलिटी रिपोर्ट काढून घेऊया, त्याच्यानंतर मग ठरवू. त्यांची क्वेरी ते फक्त मी तुला ते पण क्लिअर करतो. 115, 116, 117 आपला जर रिपोर्ट आल्यानंतर आपल्याला पुढे जायचं की नाही ते भाग वेगळा आहे. पण आम्ही त्यांना सांगितलं जसं आम्ही तुम्हाला इंटरेस्ट सेंटर देणार आहे तसं 115, 116, 117 या तिन्ही सुचवण्याला सांगितलं की आम्हाला पण तुमच्या तर्फे आम्हाला इंटरेस्ट लेटर पाहिजे. एकच दिवस होणार आहे असं नाही की आम्ही पद्धत देणार आहे. ते पण आपल्याला देणार आहे इंटरेस्ट लेटर. हे आमचं चालू ठरलेलं आहे. ते जायचंय ना नाही जायचं तो भागच वेगळा त्याच्यावरती. हे आता मी क्लिअर करतोय. परत प्रश्न विचारू नका त्याच्यावरती. सर्वांमध्ये आपण ठरवूया की आपला इंडिव्हिज्युअल प्रोजेक्ट फिजिबिलिटी रिपोर्ट काढायचा का त्यांच्या सोबत पण काढायचा. दोन्ही काढायचा असेल तर दोन्हीचा खर्च सुद्धा वास्तुविशारद सांगून गेलेले आहेत. जर तुमच्या सर्वांची इच्छा असेल तर दोन्हीही रिपोर्ट काढूया आपण. पैसे गेले चालतील. हॅलो, माझ्या मते आपण दोन्ही फिजिबिलिटी रिपोर्ट काढून घेऊया. एक त्यांच्या बरोबर गेलो तर काय आणि इंडिव्हिज्युअल इंडिपेंडेंट आपलं काढलं तर काय. फक्त एवढंच एकदा वास्तुविशारद यांच्याशी जरा निगोशिएट करा माझ्या मते की बाबा की आम्ही 2 रिपोर्ट एकदम काढतोय, थोडस वरती खालती होईल का एवढं विचारून घ्या. येस नक्की. ठीक आहे. असंही त्यांनी एक रिपोर्ट साठी 30,000 रुपये सांगितले. 30 2 रिपोर्ट काढले ती 60,000 होतील. त्यांना सांगा 50 मध्ये दोन्ही करून देत असेल तर ठीक आहे. जे काय आपण निगोशिएट करा. मागाशी जे माकानी आले होते त्यांना विचारलं नव्हतं तुम्ही? मागाशी माकानी आले होते ना आर्किटेक्ट, त्यांना विचारलं नव्हतं का? त्यांना विचारलं त्यांना त्यांना विचारलंच नाहीये ना. आपण प्रपोजल दिलं नाहीये ना की आम्ही तुमच्यासोबत येणार आहे. नाही आपलं तोंडी चर्चा झालेली आहे. तोंडी चर्चा झालेली आहे. म्हणजे मग आपण दुसरा फिजिबिलिटी रिपोर्ट काढण्यासाठी ओके. नाही म्हणजे आपण ओके म्हणजे त्यांचा फिजिबिलिटी रिपोर्ट आलेला आहे. 115, 116, 17 यांचा रिपोर्ट आलेला. माझा कन्सर्न एवढा आहे की आपण त्यांच्यासोबत जातोय हे त्यांना माहिती आहे ना. हो त्यांना माहिती आहे. तोंडी चर्चा तरच झालेली फिजिबिलिटी आहे. रिपोर्ट काढून पाहिजे. तोंडी चर्चा आहे पेपरवर नाही. हॅलो हे आपल्या सुधारण्यामध्ये आले होते आपल्या ऑफिसमध्ये. त्याला आपण सांगितलं होतं की तोंडी की आम्ही तुमच्याकडे वेळ होऊ इच्छितो. तर त्याने काय वेळेला तुम्ही पहिलं मीटिंग घ्या, एसडीएम घ्या, त्याच्यामध्ये तुम्ही पास करा. पास केल्यानंतर तुम्ही इंटरेस्ट लेटर द्या, आम्ही पण तुम्हाला इंटरेस्ट लेटर देणार. त्याच्यानंतर पुढे चर्चा करायची की आपल्याला डेव्हलपमेंट करायचं की नाही करायचं आहे. त्यांचं कसं आहे त्यांचं म्हणणं आहे पीएमसी वाल्यांचं तो तुम्हाला दोघांचं करायचं असेल ना सिंगल करा आणि तुम्हाला दुसरं कसं असेल जसं 115, 116, 117 संयुक्त आणि प्लस तुम्ही 1 नंबर हे तिघांचं काढा. त्यामुळे तुम्हाला माहिती पडेल की आपल्या सिंगल मध्ये किती बेनिफिट मिळतो आणि जॉईंट मध्ये किती बेनिफिट मिळतो. म्हणून आपल्या दोघांचं काढणं जरुरी आहे. आपण दोघांचा फिजिबिलिटी रिपोर्ट काढूया. त्यानंतर एका दिवशी मीटिंग ठरवून आपण ठरवूया की त्यांच्यासोबत जायचं का नाही जायचं. याच्या मागे संस्थेची एक पार्श्वभूमी पण आहे पण ती नंतर माननीय सचिव विशद करतील. हा विषय इथे संपला असं गृहीत धरूया. बरं याच अनुषंगाने प्रोजेक्ट
फिजिबिलिटी रिपोर्टचे चार्जेस आणि वास्तुविशारद यांचे चार्जेस या ठिकाणी आपल्याकडे नाही पुढचे ब्लैंक पेपर ना मदत झाली असती ना त्यांच्याबरोबर जायचं तर मदत झाली सिंगल काढला आपण दोन्ही काढणार आहेत. आपला स्वतंत्र पण काढायचं आहे आणि दोन्ही एकत्र असतील तर त्याचाही रिपोर्ट काढायचा आहे. म्हणजे ठीक आहे. अजून एक विषय क्रमांक 3 मध्येच आपण ऍड करत आहोत. आपला इंडिव्हिज्युअल बाणसे साहेब, दोन्ही काढायचे. विषय महत्वाचा आहे. 3 विषयामध्येच एक महत्वपूर्ण विषय आहे की आपण प्रोजेक्ट काढायचा आहे, आपला फिजिबिलिटी रिपोर्ट काढायचा ठरलेला आहे. पण याच अनुषंगाने आपण या ठिकाणी आज सर्वानुमते ठरावाने चर्चा करतोय की या प्रकल्प समितीसाठी आणि या पुनर्विकासासाठी आपल्याला कायदेशीर सल्लागार नेमायचा आहे. बरोबर. तर कायदेशीर सल्लागाराची नियुक्ती या ठिकाणी होणं अपेक्षित आहे. तर 2 जणांची नावे या ठिकाणी वकिलांची आम्ही निश्चित केली होती. त्यापैकी आपण कोणत्या वकिलाचं नाव आपण या ठिकाणी घोषित करावं व त्यांची नियुक्ती करावी असं सर्वांमध्ये आपण चर्चा करूया. एक आहे संतोष पितळे आणि अग्रवाल ॲडव्होकेट गांगण हे म्हाडावर असलेले अधिकृत म्हणजे चांगल्या पॅनलचे आणि चांगल्या पद्धतीचे वकील आहेत, नामांकित आहेत. संतोष पितळे हे सर्वात चांगल्या पद्धतीने सभासदांना सदनिकधारकांना न्याय देतात. सोसायटीच्या बाजूने आणि सदनिकधारकाच्या बाजूने खूप चांगलं काम करतात. तर याबाबत आपला विचार काय आहे ते तुम्ही कळवा. नाही संस्थेला माहिती आहे पण आपण पण थोडीशी बघा. याच्यामध्ये कसं माहिती आहे काय, तुमचा निर्णय घेण्यात टाइम पुढे जाणार आहे. पण याच्यामध्ये काय बोलले आम्हाला की गांगण साहेब आहेत ते एकदम स्ट्रिक्ट आहेत. ते बोलले की उद्याची अपॉइंटमेंट घेतली तुम्ही आणि उद्या दिवशी तुम्ही नाही आलात तो म्हणतात की माझं कॅन्सल, याच्यापुढे येऊ नका. जे पितळे साहेब आहेत ते काय बोलले ठीक आहे तुमचं ऍडजस्टमेंट आपण टाइम ऍडजस्ट करू शकतो. आणि ते कसं जाणकार आहेत, रिस्पेक्टेबल आहे असं आम्हाला न्यूज आलेली आहे. तर माझ्या वतीने पितळे बोलायला काय काय लोकांचं ऍग्रीमेंट पण केलेलं आहे तर त्यांना दिलेलं बरं. तुम्हाला काय वाटतंय, तुमचं काय मत आहे? मग ठीक आहे ना, पितळेला द्या. संतोष पितळे यांना आपण कायदेशीर सल्लागार आपला नेमणुकीसाठी आपण पत्र देत आहोत. ठराव सर्वांमध्ये मंजूर. त्यानंतर यांचं चार्जेस वगैरे कसे त्यांचं असतील मानधन काय? त्यांचं पण आणि हा विषय जो आहे ह्या विषय सर्वसाधारण सभेमध्ये नमूद केलेला नव्हता का? नाही, हा केलेला नव्हता. हा विषय याच्या अनुषंगानेच निघणार होता. कारण काय माहिती आहे ना, विशेष सर्वसाधारण सभेमध्ये जेवढे विषय दिले असतात तेवढ्याच विषयांवरती चर्चा करण्यात येते. या विषयाच्या अनुषंगाने जर आपल्याला या प्रोजेक्ट फिजिबिलिटी रिपोर्ट जर तयार करायचा आहे, आर्थिक खर्च द्यायचा आहे, त्याच्यासाठी कायदेशीर सल्लागार लागतो. या आपल्या आधीच्या एजेमध्येच ठरवलंय की आपल्याला कायदेशीर सल्लागार नेमायचा आहे. आपण तो नेमलेला नव्हता. जर आपण प्रोजेक्ट फिजिबिलिटी रिपोर्ट मध्ये आपल्याला काही चेंजेस वाटतील किंवा काय वाटेल किंवा तांत्रिक गोष्ट अडचणीचं असेल तर त्याला लिगल चॅलेंज कोण करणार? प्रोजेक्ट फिजिबिलिटी रिपोर्ट हा आल्यानंतर त्याच्यावरती आपल्याला चर्चा करायची आणि त्याच्यानंतर त्यासाठी सुद्धा आपल्याला जे FSI म्हणा किंवा तुमचे जे TDR आहेत हे आता माननीय VPनी म्हणजे आता प्रवीण दरेकर अध्यक्ष साहेबांनी सुद्धा आता काही डिक्लेअर केलेलं आहे पेपरला की 9 मीटरच्या आतमध्ये रोड असेल तरी सुद्धा त्यांना इंडिव्हिज्युअल स्वतंत्ररित्या पुनर्विकासासाठी परवानगी द्यावी असं त्यांनी महानगरपालिकेला कळवलेले कार्यकारी अभियंत्याला. अजून त्याच्यापर्यंत GR आलेला नाही, शासन निर्णय आलेला नाही. उद्या जर समजा तो शासन निर्णय आला गेला आणि आपण जर कुठल्या तांत्रिक गोष्टीमध्ये आपण अडकत असू तर यासाठी आपण या सर्व रिपोर्ट तयार करण्यासाठी कायदेशीर सल्लागाराची संमती घेऊनच आपण कामकाज करावं असं आम्हाला वाटतं. त्यामुळे आपण ठरवावं. जरी हा विषय नव्हता पण त्या विषयाच्या अनुषंगानेच हा विषय महत्वपूर्ण होता. मला तसं काय अपॉइंटमेंट करण्याबाबत काही विरोध नाही आहे. फक्त एवढंच की
विशेष सर्वसाधारण सभेमध्ये स्पेसिफिक सब्जेक्ट असणं गरजेचं असतं. आता तुम्ही सर्वानुमते मान्य असेल तर मलाही काही ऑब्जेक्शन नाही आहे. ते सर्वांना मान्य आहे का? विषय नाही कसं मग तुम्ही ठेवला तर मुख्य विषय मोठा विषय तो सभेत ठेवला पाहिजे होता ना. मागच्या सभेत ठेवलेला आहे. पाचव्या सभेत ठेवलेला पण मग तो मंजूर झालाय का? काही सल्लागार नेमणूक करा म्हणून झाला असेल तर मग काय प्रॉब्लेम नाही. पण तुम्ही हा जो आहे ना संस्थेला कायदेशीर सल्लागार नेमण्यासाठी मागच्या सभेतच परवानगी दिलेली आहे. फक्त नाव डिक्लेअर करायचं होतं. मीटिंगच्या आउट ऑफ सब्जेक्ट तुम्ही अचानकली मेन्शन करताय. नाही याच्यात पण तो जो पटलावरतीच नाही जो शब्द मग त्या सब्जेक्ट वरती कोणी रेग्युलेशन घेणार कसे? त्याला अनुसरून आहे. ठीक आहे तुम्ही आणू पण शकता अचानक अध्यक्षाच्या परवानगीने की आता सगळ्यांच्या मंजुरीने सगळ्यांच्या समोर मांडलाय हरकत नाही. त्याच्यामध्ये काही मोठा प्रॉब्लेम नाही. सगळ्यांच्या समोर मांडलाय तुम्ही ते काय लपोछपीचा काय बात नाही. तो कितपत योग्य आहे कितपत अयोग्य आहे ते डिस्कस करून लोक या सरनो बोलतील. सर्वांनी होकार दिलेला आहे. सर्वानुमते मान्य आहे. ठीक आहे. त्यांचं म्हणणं आहे मागच्या मीटिंगमध्ये आपण अपॉइंटमेंट संदर्भात चर्चा केली. फक्त त्याच्यामध्ये नाव दिलेलं आहे त्याच्यामध्ये. कोणाला अपॉइंट करायचं होतं हे ठरवलं नव्हतं. ते आज त्यांनी नाव सांगितलं आहे. सर्वांनी त्यांना मान्यता दिलेली आहे. मंजूर आहे ना? संस्थेच्या पुनर्विकासाकरिता प्रोजेक्ट फिजिबिलिटी रिपोर्ट तयार करण्यासाठी प्लॉट क्रमांक 115, 16, 17 यांनी म्हाडा पॅनलवर असलेल्या वास्तू विशारद श्री माकणी यांना सदर प्रोजेक्ट फिजिबिलिटी रिपोर्ट तयार करण्यास मंजुरी दिली आहे. त्या वास्तू विशारदाला सर्वानुमते मंजुरी देणे. आपण चर्चा करण्यासाठी तो आता विषय आपण काय आला की तेच आलं. परत काय तुम्हाला अजून चर्चा नको त्या विषयाने. हा मंजुरी सर्वानुमते. 5वं म्हाडा पॅनलवर असलेले वास्तुविशारद श्री बाकरी यांना प्रोजेक्ट फिजिबिलिटी रिपोर्ट तयार करण्यासाठी सर्वानुमते मंजुरी दिल्यानंतर प्लॉट क्रमांक 115, 16, 17 सर्व सभासदांनी मंजुरी दिल्यानंतर सदर प्लॉट क्रमांक यांना आपल्या संस्थेचे इच्छापत्रास स्वारस्य पत्रास इंटरेस्ट लेटर सर्वानुमते मंजुरी देण्याबाबत आपण त्यांच्यासोबत जायचं नाही हेच ठरलेलं आहे. त्यामुळे आपण दोन्ही रिपोर्ट काढून पुढे ठरवायचं ठरलेलं आहे. मला वाटतं दुसऱ्या विषयाच्या अनुषंगाने बरोबर म्हणजे आपण नंतर ठरवायचं. हा बरोबर ना. मग ठराव सर्वानुमते मंजूर. आता महत्वाचा विषय अध्यक्ष यांच्या परवानगीने येणारे विषय. आपल्याकडे प्रोफेशनल फी स्ट्रक्चर आलेलं आहे. दोघांचं स्ट्रक्चर आलेलं आहे. एक जगत वसाडी आणि अंकित मकानी आणि APP आर्किटेक्चर असे 3 आपल्याकडे आर्किटेक्चर वास्तुविशारद आपण पाहिले. त्याच्यामध्ये अंकित मकानी यांचं जरा आम्हाला थोडंसं फी स्ट्रक्चर जरा बरं वाटतंय. फेज 1 मध्ये फिजिबिलिटी रिपोर्टसाठी 30,000 रुपये आहे ऑन सबमिशन ऑफ रिपोर्ट. फेज A मध्येच टेंडरिंग स्क्रुटिनी सिलेक्शन ऑफ डेव्हलपर 4,70,000 रुपये आहे. डॉक्युमेंटेशन अँड प्लॅन ऑडिट फेज B मध्ये 5 लाख रुपये आहे. फेज C मध्ये क्वार्टरली मॉनिटरिंग चार्जेस 1.5 लाख रुपये आहे एव्हरी 3 मंथ्स. GST 18% ॲप्लिकेबल आहे. आता हे जे काही चार्जेस असतात हे बिल्डर पे करतो. 30,000 सोडून हा PMC. हे जे चार्जेस आहेत ते PMCचे आहेत आणि हे सगळे चार्जेस पे करतात कोण? बिल्डर करतात. फक्त आपल्याला प्रोजेक्ट फिजिबिलिटी रिपोर्टचे पैसे द्यायचे. 60,000 रुपये द्यायचे. थोडं निगोशिएबल करायला सांगितलंय. निगोशिएबल करून द्यायचं. हा आता अध्यक्षाच्या परवानगीने काही विषय येणार आहेत. हा हे आपण NOC साठी केले सांगा. महत्वपूर्ण विषय आताच आपल्याला जे वास्तुविशारद येऊन गेले त्यांनी सांगितलं की शासनाचा आता काही महत्वपूर्ण GR निघेल आणि त्यानंतर पूर्ण हा जो प्रोजेक्ट आहे बीड लागलेला आहे आणि या अनुषंगाने महाराज जर एखादा शासन निर्णय निघाला तर त्या अनुषंगाने आपल्याला NOC मिळेल किंवा नाही मिळेल हे काही शाश्वती नाही. म्हणजे गव्हर्नमेंट पॉलिसीच्या अनुषंगाने
हा निर्णय आहे. त्याच्यासाठी आज आपण या बैठकीमध्ये हा विषय मंजूर केल्यामुळे आपण प्रथम उद्याच्या उद्या म्हाडाला NOC साठी आपण फाईल तयार केलेली आहे. उद्याच्या उद्या श्रीमती गावडे आणि श्रीमती साळवे सकाळी 9 वाजता जाऊन म्हाडामध्ये आपल्याला पुनर्विकासासाठी NOC ची फाईल आपण टाकणार आहोत. यासाठी टेकावडे संतोष यांना पण वेळ असेल तर त्यांनी मदत करावी आणि त्या ठिकाणी जावं. जर कुणाला फाईल बघायची असेल तर तुम्ही बघू शकता. काही असेल तुमचे मार्गदर्शन ते तुम्ही संस्थेला करू शकता. बघायची आहे तुला? ये ना बघ ना. लागल्यावर त्याला आवाज येणार नाही, डोक्याला लागेल. अरे 2 पंखे लावायचे होते ना सोसायटी कडून. बघा, आपण सभासद म्हणून ही आपली भूमिका आहे की आपल्याला पुनर्विकासासाठी जायचंय. पण आपले सभासद जर या पुनर्विकासास व्यत्यय आणत असेल आणि त्या व्यत्ययामुळे जर काही बाधा होत असेल त्याला दोष आपला सर्वांचा लागतो, हे लक्षात घ्या. जर त्या ठिकाणी असे जर सभासद प्रकल्प समितीमध्ये येऊ इच्छित असतील आणि त्या पुनर्विकासाला जर काही पुढे त्रास झाला तर त्याची सर्वस्वी जबाबदारी कुणाची आपण निश्चित करावी. आता तुम्हाला सांगतो पुन्हा नंतर बोलायला नको की तुम्ही सांगितलेलं नाहीये. काय आहे त्यावेळेला आपण बोलू शकतो. तू ऐकलं नाही त्यावेळेला. तुम्ही त्रास होणार. तुम्ही ठरवा ठेवायचंय का नाही. राहू दे ना त्याला काय. ठीक आहे. सदर सभासदाचं नाव हे कॅन्सल होते श्री टेकावडे यांचं. त्यांना कसं कळवा, त्यांना कुठे गेले भाषे. राहू दे. हो त्याने स्वतः डिक्लेअर केलंय का. त्यांनी नाही तर नको. उगाच दुसऱ्यावर ब्लेम होण्यापेक्षा राहू दे. अडथळा येणार. अडथळ्याला आपण आहे ना नंतर. मी तर सांगतो 90-95% अडथळा येणार. मग याला सांगू का तसं. मग काय रशीने बांधून घेणार त्यांनी अडथळा आणला तर. त्याला ऐकायला आलं काय विचारताय की त्यांनी काय अडथळा आणला तर मग काय करायचं. मग हे सांगतायत मागणं आपण आहे ना, म्हणजे तुमच्या बरोबर आम्ही आहे ना त्याला दाबायला असं सांगतायत ना. अजून काय तुम्हाला पाहिजे. आम्हाला रशीनेच बांधून ठेवा नाही ते असं थोडी असतं. सगळ्यांना तुम्हाला पण बोलायचा अधिकार आहे, मला पण बोलायचा अधिकार आहे, सगळ्यांना बोलायचा अधिकार आहे. सभासद आहे, प्रत्येकाला बोलायचा अधिकार द्यायचा आणि प्रत्येकाने ऐकून घ्यायचं शांततेने आणि त्याचं समाधान करायचं. आणि बहुमत असतं तसं अल्पमत पण असतं. मतभेद असू शकतात पण तुम्ही आमच्या विरोधात बोलायचंच नाही असं होऊ शकत नाही. विरोधात बोलायचंच नाही असं होऊ शकत नाही. बोलणारा माणूस. कारण 2 पक्ष आपल्या देशामध्ये आपल्या देशामध्ये पक्ष आहे, काँग्रेस आणि बीजेपी. ऐका आपण काँग्रेस आणि बीजेपी म्हणून एकत्र आलेत का. एका पक्षाने चाललं तर मग दुसऱ्या पक्षाला काही बोलायचंच द्यायचं नाही. बोलल्यावरती काय होणार. त्या पक्षाने जर काही चुकीचं केलं तर उद्या तुमची गलचेपी झाली तर काय करणार. तुम्हाला पुनर्विकास पाहिजे तुम्ही सांगा. तुम्ही पुनर्विकासामध्ये व्यत्यय आणताय. अरे पण म्हणजे तुमचे संबंधीच नाही तर तुम्ही करताना तुम्हाला बोलायचं सगळ्यांना बोलायचं. सगळ्यांनी आपापला विषय मांडायचे ना. काय नाही मांडायला. तुम्हाला कमीत कमी कळतं तरी ना मी काय बोलतोय. तुम्ही बोलल्यावर ते मला कळतं तर मी पण बोलल्यावर तुम्हाला कळेल ना की मला काय बोलायचं. पॉईंट मुद्दा काय जे पॉईंट झाले ते त्याची चर्चा झाली. तुम्ही बोलायचं नाही किंवा तुमचं आम्हाला ऐकायचंच नाही असं नाही होत ना. कोण बोललं पण नाही तसं. कसं कोण बोललं. अच्छा वाईट पण मानून घ्यायचं ना. काय कशाला वाईट मानायचं आहे. तुम्ही बसलात, तुम्ही चेअरपर्सन आहात, तुम्हाला एक लक्षात कळायला पाहिजे की तिथे समोर बसलेले लोक आहेत. प्रत्येकाचं एक मत आहे. प्रत्येक जण आपापलं मत मांडणार आहे. ते तुम्हाला ऐकून घ्यायचे शांततेने आणि त्याला पोलाइटली आन्सर करायचंय. आदराने उत्तर द्यायचंय. त्याच्यामध्ये आपण मी काय तुमचा दुश्मन नाही.
तुम्ही पण माझे काय दुश्मन नाही आहेत. आपण इथे आपण विकासासाठी चाललोय. तुमचं पण चांगलं होणार आहे, माझं पण चांगलं होणार आहे. जे काय होणार आहे आपल्या सगळ्यांचं चांगलं होणार आहे. बघा आपण सगळे एक विचाराने जर गेलो ना, पहिली गोष्ट काय आहे, आपण सगळे एक विचाराने गेलो ना तर आपलं सॉलिड होईल. पहिलं प्लिंथ आहे ना ते सॉलिड करा. पहिलं प्लिंथ सॉलिड झालं ना तर वरची इमारत नक्कीच चांगली होणार. पण तुम्ही जर पहिले स्टार्टिंगला जर एखाद्याला दुखावताल की असं नाही तसं नाही, मग ती तुमची पाया डळमळीत होणार. तुम्ही स्टार्टिंग करताय, कमिटी कुठे काय बोलते, तुमचं ऐकून घेते, तुमचं उत्तर देऊन समाधान करते. तुम्ही विषय वेगवेगळ्या ठिकाणी नेताय. मीटिंग म्हणजेच काय असते, विषय वेगळ्या ठिकाणी नेणे, घेणे हेच मीटिंग असते. मीटिंग म्हणजे वेगळा विषय वेगळ्या ठिकाणी नेणे, त्याच्यावर चर्चा करणे. आता मीटिंग ज्यावेळी तुम्हाला पण माहिती आहे, आता तुम्हाला चांगल्या तऱ्हेने माहिती आहे मीटिंग मध्ये विषय नसतात, ते विषय घ्यायचे नसतात. तर त्या 2 विषय तुम्ही मीटिंग मध्ये नाही तुम्ही सुरुवातीला सकाळी ज्यावेळेस मीटिंग कारण तुम्ही आपलेच आहे. नाही, मीटिंग जेव्हा चालू होती तेव्हा तुम्ही आला होतात का? सकाळी उशिरा आला होता. तुम्हाला माहिती नाही त्या विषयाचं माहित नाही तर तुम्हाला बोलून फायदा काय? आता तुम्हाला माहिती आहे की तुमचे विषय नव्हते ठेवलेले मीटिंग मध्ये, तरी त्याच्या अनुषंगाने विषय सल्लागार नेमणूक करण्याचे विषय ठेवला नव्हता. तरी सुद्धा सगळ्यांनी मोठ्या मनाने की असावं ते तुम्ही बोलताय त्यात आहे काय ते रास्त आहे, त्यात मुद्दा आहे, पटला, आम्ही दिला ना. तो नाही आहे त्यात आत्ताच्या ह्याच्या मीटिंग मध्ये, तरी सुद्धा दिला ना होकार. मग ह्याचा काय म्हणतात की ज्यावेळी आपण चर्चा करतो त्यावेळी आपल्याला कळतं की हे आपल्या कामाचं आहे, हे आपल्या कामाचं आहे. आता 4 जण जर बोलत असेल, 5 जण बोलत असेल तर एकट्याचा विरोध जर असेल तर तो म्हणून माणूस विचार करतो 4-5 जणांचे होकार आहे, जाऊन द्या आपण पण देऊन टाकू. मग तो काय करतो की त्याचा नकार आहे ना होकारमध्ये परिवर्तन करतो. पण तुम्ही जर त्याला असंच करून ठेवणार, ऐकायला आलं का माईकवर? मग ठीक आहे, बसा तुम्ही बसा. हे सगळ्याच्या समोर घडलंय. मी जे आता बोललो आता हा विषय आपण वाढवण्यात काय अर्थ नाहीये. एक अध्यक्ष फिजिबिलिटी रिपोर्ट आहे ना तो काढायचा ठरलाय ना, हा तो फक्त तेवढा 30,000 रुपयाचा खर्च करून काढायचा. तर तो किती दिवसात फिजिबिलिटी रिपोर्ट येणार आहे त्यांनी सांगितलंय? 2 दिवसात 2 दिवस 2 दिवसात आणि त्याचे 30,000 फक्त आपल्याला आता पे करायचे. 2 रिपोर्ट काढायचे, 2 एक सोबत आणि आपलं एक सभासदांनी आम्ही आम्हाला वेळ नाही, आम्ही आता बचाव करतोय. झालं तर चालली आहे मीटिंगमध्ये व्यत्यय आणतात. ते संतोष ठिकाणी तुम्ही मीटिंगमध्ये व्यत्यय आणतात. तुमच्या समोर चालू आहे बघा. एकच विषय त्याच्यावरती लोक फाटे पडतात. तुम्ही वेगवेगळा विषय घेतात त्याच्यावरती. ठीक आहे, अजून काही प्रोजेक्ट बोलूया तेवढं मग आमच्यावर दोष देऊ नका. आता महत्वाचा विषय आपण उद्या सकाळी 9 वाजता आपल्या संस्थेतील खूप जुने सभासद, मूळ फाउंडर सभासद यांच्या हस्ते, यांच्या हाताने आपण उद्या प्रथम सकाळी 9 वाजता उद्या म्हाडाला NOC साठी फाईल सबमिट करीत आहोत. श्रीमती रुपाली गावडे आणि श्रीमती साळवे यांच्यासोबत जर कुणाला जायचं असेल तर तुम्ही जाऊ शकता. आणि ज्यांचं कन्सर्न लेटर बाकी आहे त्यांनी तात्काळ संस्थेला सादर करा, कारण हे आपल्याला आठवड्याच्या आत करायचंय. पुढच्या भविष्यामध्ये असं आहे की उद्या जर म्हाडाचा GR आला आणि आपल्याला सगळ्यासोबत जावं लागलं तर आपल्याला कुठेही जावं लागेल. आपल्या संस्थेची इच्छा काय की आपणच आपल्या मूळ जागेमध्ये या ठिकाणी आपली इमारत उभी राहावी. आपली भूमिका अशी आहे की आपल्या घरातील आपली जी घरं आहे तिथे याच जागेवर याच ठिकाणी आपल्याला या ठिकाणी आपली सदनिका असावी, जेणेकरून आपण जो काय हा सर्वस्व त्याग जे काय आपण सर्वजण मिळून काम करत आहोत, एकमेकांना विचारात घेऊन काम करत आहोत, पारदर्शकपणाने काम करत आहोत, याचं फलित साध्य व्हावं की आपण याच ठिकाणी राहावं.
आपण पुन्हा परत जर म्हाडाच्या याच्या ठिकाणी जर त्या शासन निर्णयाप्रमाणे गेलो तर कोण कुठे जाणार, आपण एकत्र राहणार नाही. त्यामुळे आपली इमारत आपल्या जागेतच उभी राहावी यासाठी हा आपला अट्टहास आणि प्रयत्न चालू आहे. त्यामुळे सर्वांनी सहकार्य करा आणि वेळेत आपले जे काही कन्सल्ट लेटर असेल किंवा काय असतील, तुम्हाला कोणतीही क्वेरी असेल तर तुम्ही लिखित संस्थेला अर्ज सादर करा. त्याचं तुम्हाला उत्तर दिलं जाईल, समाधान तुमचं शंकेचं केलं जाईल. असं समजू नका की काही तुम्हाला शंका आहेत, आता नाही आठवत आहेत, नंतर आठवतील, पण तुम्ही तसं लेखी संस्थेला कळवा. कधी तुम्ही वेळ घेऊन या. आपण नंतर पुन्हा या प्रोजेक्ट कमिटीच्या माध्यमातून आपल्याला सोबत काम करायचं आहे. नंतर PMC, नंतर आपण ज्या ठिकाणी बिल्डर आपण अपॉइंटमेंट करणार आहोत त्याच्यासोबत आपल्याला वारंवार कंटिन्यू आपल्याला समोर जायचंय. फायलिंग वाढणार आहे, एकमेकांचे वार्तालाप वाढणार आहेत. हे सगळं पारदर्शकपणाने होणार आहे. त्यामुळे एकट्याचा निर्णय हा कुणाचा नाहीये, सामुदायिक निर्णय. त्यामुळे कुणाचा कन्सल्ट फॉर्म असेल तर त्यांनी तात्काळ संस्थेला उद्याच्या दिवसात म्हाडाला पाठवायचंय किंवा आज संध्याकाळपर्यंत द्या. आणि काही त्रुटी असेल, काय असेल तुमच्या तर तुम्ही कळवा, किंवा काही विषय असतील तर तुम्ही बोला. ठीक आहे, दिलेत कालच दिलेत. एक फॉर्म ये, एक सिंगल वाला नाही जरी दिला होता तुम्ही फॉर्म पहले नमूना देता हूँ. ठीक है, पहले 2 पेज कर दिया, बाद में सिंगल पेज है. दिला नाही बता नहीं, पहले ये सिंगल फॉर्म दिया है, पहले ये डबल वाला दिया है. ये पहले वाला दिया, ये महाराज सबमिशन वाला ये है. अगर नहीं लिया तो कोई भी तरह से ले आणि हा एक आहे ना अर्ज सभासद ना अर्ज हे आपण पहिला दिलं होतं ना आपल्याला हे फॉर्म, ते दिले आहेत ना, ते भरून आलेले आहेत. आपण काल दिलेला तो होता ना, हे मागच्या टायमाला दिले होते ना. हा सही करून देऊन टाक ना, आता नाव लिहून तो गाडी घेऊन जातोय. दोघी पाहिजे गाडीमध्ये जाऊन गाडीमध्ये कॉन्टॅक्ट मध्ये राहावं. आता काय जेवण मागवले चिकन तंदुरी. पुढचा विषय घ्या ना हो. सर्वांच्या सहकार्याने आपण तात्काळ संस्थेला वेळेवर या विशेष सर्वसाधारण बैठकीसाठी आपण उपस्थित राहिलात. खूप संयमाने आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात व संस्थेला सहकार्य केलं व आपल्या विकासासाठी सर्वजण या ठिकाणी एकत्रित आलेले आहेत. त्यामुळे आपलं या ठिकाणी सर्वांचं कौतुक आणि अभिनंदन. आज माननीय अध्यक्षांच्या परवानगीने आणि माननीय सचिव यांच्या परवानगीने बैठक संपली असं आयोजित करण्यापूर्वी 2 शब्द श्री सचिव राजेश मशेलकर आपल्याला संबोधित करतील. आज आपल्या संस्थेची रेडिओलॉजीची मीटिंग झालेली आहे. सर्व सभासदांनी सहकार्य केले त्याबद्दल खूप खूप अभिनंदन, खूप खूप कौतुक आणि तुमचे खूप खूप धन्यवाद. आपल्याला सर्वांमते, सर्वांच्या संमतीने आणि आनंदाने गुण्यागोविंदाने पुढे जायचं आहे. याच्यामध्ये कोणी बाधा न आणणे आम्हाला अपेक्षा आहे. आणि आपल्याला कमी वेळ आहे, त्या कमी वेळेचा आपण अजून GR निघालेला आहे, त्या GR
नगरच्या आतमध्ये आपल्याला पास करून घ्यायचे असं बोलून आपली मीटिंग संपवतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र. चला, चांगलं तुम्ही चांगली कमिटी चांगली झाली, चांगली धन्यवाद आणि चांगलं आम्हाला कोऑपरेट केलं आणि हीच कमिटी आम्हाला पाहिजे तसं राहून दिली.